पालकांनी विशेषतः मुलांच्या वयाच्या कुठल्या टप्प्यावर करिअर काउन्सिलरकडे गेलं पाहिजे? बा जिजाऊंनी हा विचार बाळ पोटात असल्यापासून केला होता की हे बाळ जन्माला आल्यानंतर त्याने काय करायचंय, त्याने प्रजेसाठी काम करायचंय. पण हा काउन्सिलरचा रोल हा सगळ्यात शेवटी असावा आणि तो सुरुवातीला इंट्रोड्यूस करण्याची पण गरज नसते. इंजिनिअरिंग न करता पण मला IT मध्ये जर जॉब मिळतोय तर मी का करावं इंजिनिअरिंग? खरंच इंजिनिअरिंगचं तेवढं महत्त्व राहिलंय का आता? नियम हे सांगतो की प्रत्येक मुलाने आपापलं करिअर स्वतः चूज करावं, पण व्यवहार हे सांगतो इथं जर सगळं सेट येतं तू हे वापरू शकतोस. खूप मुलांचं असंही मत आहे की मला तेव्हा आई वडिलांनी थोडेसे रेस्ट्रिक्शन्स घातले म्हणून माझं आज आयुष्य काय ते चांगलं चाललंय. तर मुभा पण पालकांनी किती दिली पाहिजे मुलांना? ॲप्टिट्यूड टेस्टच्या आधी अशी सगळी माहिती घेऊन स्वतःचा अंदाज घेऊन करिअरचा निर्णय जर झाला तर ॲप्टिट्यूड टेस्टची गरज नाही. स्पेशली 3 इडियट्स नंतर माझ्या जनरेशनमध्ये एक हे होतं की मला पाहिजे ते मी करणार आहे, मग शिक्षण सोडून मी फोटोग्राफीज करत बसेन. 10वी-12वीच्या वेळेला फुटबॉल खेळणाऱ्या मुलाला आपल्याला जाणीव करून द्यायला लागेल की तू आता स्टेट लेवल, नॅशनल लेवलला खेळतोस का. कॉमर्स आणि आर्ट्स करून काय काय आत्ता करिअरच्या चांगल्या संधी मार्केटमध्ये उपलब्ध आहेत? अनिल कुंबळेंनी इंजिनिअरिंगचं शिक्षण केल्यानंतर क्रिकेट क्षेत्रामध्ये ते गेले. आता इथं त्यांनी शिक्षणाचं महत्त्व काय झालं ते सांगितलंय. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, डेटा सायन्स याचा इम्पॅक्ट मोठ्या प्रमाणामध्ये या 6 वर्षात आपला पाहायला मिळणार आहे. जर मुलगा पॅशन फॉलो करतोय पण तिथे जाऊन त्याचं काही होणार नाही हे जर पालकांना दिसतंय तर त्यांनी पुन्हा त्याला ट्रॅकवर आणण्यासाठी काय केलं पाहिजे? कॉम्बो करिअर नावाचं एक प्रमाण वाढताना दिसतंय. म्हणजे मी कंपनी सेक्रेटरी प्लस लॉ अशा पद्धतीचं कॉम्बिनेशन करिअर. जर पालकांना माहिती आपला पोरगा ढकलगाडी आहे तर कुठे कुठे पालकांनी त्याच्यावर प्रेशर देताना आखडता हात घेतला पाहिजे. त्यामुळे कमी मार्कवाल्यांनी अजिबातच घाबरून जाऊ नये. कमी मार्कवालेच जास्त मोठ्या पदांवरती जाताना दिसतात आणि ते चांगल्या अर्थाने सुद्धा जाताना दिसतात. 10वी नंतर सायन्स निवडावं, कॉमर्स निवडावं की आर्ट्स निवडावं याचा निर्णय पालकांनी किंवा मुलांनी कसा घेतला पाहिजे? सप्रेम नमस्कार, विनंती विशेष मंडळी, पोस्टमनच्या नवीन भागामध्ये तुमचं स्वागत आहे. मी तुमचा पोस्टमन सर्वेश. आज घेऊन आलो एक नवीन विषयाचं पत्र. आजचा विषय आहे करिअर. 10वी आणि 12वीचे निकाल आत्ताच लागले आहेत. पालक चिंतेत आहेत की मुलांना कुठल्या स्ट्रीमला पाठवायचं. मुलगा म्हणतोय मला आर्ट्स करायचं, पालक म्हणतोय तो इंजिनिअरिंगला गेलं पाहिजे, काही जणांना आर्मीत जायचं आहे, पण काही जणांना आर्टिस्ट व्हायचं आहे. तर या क्षेत्रात कुठल्या कुठल्या तुम्ही क्षेत्रात जायचं असेल त्यासाठी एक करिअर काउन्सिलर जेव्हा तुम्ही अपॉइंट करता किंवा त्याच्याकडे तुम्ही जाता, संपर्क करता, तर तुम्हाला एक तुमची दिशा मिळते, तुमच्या समोरचं चित्र स्पष्ट होतं. आणि हाच उद्देश आहे आजच्या गप्पांचा. आजचं पत्र तुमच्यासाठी लिहिलं आहेत आमचे विशेष स्नेही असणारे डॉक्टर प्राध्यापक विजय नवले सर. सर खूप खूप स्वागत आहे तुमचं पोस्टमनवर. सर खरं तर हा फार जिवंत प्रश्न आहे सध्या की करिअर कुठलं निवडावं. कारण अनेक लोक असे दिसतात की करिअर करत असताना त्या क्षेत्रामध्येच ते पुढे काम करतील की नाही ही गॅरंटी नसते. म्हणून आजचा या सगळ्या पॉडकास्टचं प्रयोजन आहे. मित्रांनो, हा एपिसोड शेवटपर्यंत नक्की तुम्ही बघणारच आहात आणि पोस्टमनला सबस्क्राईब करणारच आहात. पण बेल आयकन दाबायला विसरू नका, जेणेकरून पत्रपेटीत पडणारं पुढचं पत्र पडलं की तुम्हाला सगळ्यात आधी नोटिफिकेशन येईल. सुरू करू तत्पूर्वी मी घातलेला हा जो कुर्ता आहे हा मी घेतला आहे लक्ष्मी रोडच्या जनता खादी भांडारमधून. तुम्ही त्यांना नक्की भेट द्या. खादीचे खूप खूप छान त्यांच्याकडे कपडे आहेत आणि त्यांच्या सगळ्या लिंक्स आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत. चला सुरू करूया. सर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं. करिअर काउन्सिलर हा जो व्यक्ती आहे याचं गेल्या काही वर्षामध्ये खूप महत्त्व वाढतं आहे. तुम्ही 4,500हून अधिक व्याख्यानं दिलेली आहेत. विशेष म्हणजे जो एक 10वी आणि 12वीचा निकाल लागल्यावर व्हॉट्सअपवर एक चार्ट येतो, तो पण तुम्ही बनवलेला आहे. तो आजकाल खूप लोकांच्या नावाकडून येतो, पण 1-1.5 करोड लोकांपर्यंत तो नक्की पोहोचलेला असेल. मला सुरुवात करिअर काउन्सिलिंगच्या पॉडकास्टची इथनंच करायची की करिअरची नक्की व्याख्या काय? करिअर म्हणजे अनेकांना वाटतं की 10वी किंवा 12वी नंतरचा एखादा प्रवेश म्हणजे करिअर आणि त्याची सुरुवात. पण करिअर हा तसा लाँग टर्म दृष्टीने जर विचार केला तर आपण असं म्हणू शकतो की करिअर इज वे ऑफ लाईफ. तो आयुष्य जगण्याचा समृद्ध मार्ग असायला पाहिजे. ओके. म्हणजे मी ज्या क्षेत्रात जाणार आहे त्या ठिकाणी मी आनंदी असणार आहे. मी माझ्यासाठीचं म्हणजे जे पर्पज ऑफ लाईफ आहे तिकडे मी पोचू शकलो पाहिजे. मला माझ्या कामाच्या माध्यमातून कॉन्ट्रीब्युशन टू सोसायटी याचाही विचार करता आला पाहिजे. आणि हे सगळं करत असताना म्हणजे पैसा, प्रसिद्धी, प्रतिष्ठा, सन्मान, कामातलं समाधान आणि चिरकाल टिकणारं नाव अशा याच्यातलं नेमकं मला काय हवं आहे किंवा ह्यातलं कॉम्बिनेशन कोणतं हवं आहे हे लक्षात आलं पाहिजे. त्यामुळे करिअर म्हणजे केवळ मी माझी गाडी, माझा बंगला, दारात असलेली गाडी, हे सगळ्या गोष्टींच्या पलीकडे जाऊन करिअर आहे. करिअर हा तुम्हाला खरं तर जीवन जगण्याचा एक मार्ग सांगत असतो आणि त्या अनुषंगाने करिअरची निवड व्हायला पाहिजे. की जे की मार्केटमध्ये चाललं आहे ते म्हणजे करिअर आहे का? तर मला असं वाटतं की
तुला काय जमणार आहे, तुला काय जमतं, काय आवडतं आणि या माध्यमातून जे कर्तृत्व तुला दाखवायचं आहे. म्हणजे करिअर हे कर्तृत्वाकडे घेऊन जाणारं असलं पाहिजे. क्या बात आहे. 10-12 वर्षापूर्वी माझी 12वी झाली सर. 10वी झाल्यानंतर एक कोणतरी करिअर कोच आमच्याच गावातले ज्यांना थोडंफार जास्त कळतं असे शाळेने बोलवले होते. 12वी नंतर काही यूट्यूबवर वगैरे आम्ही लोकं बघितली. पण पालकांनी विशेषतः मुलांच्या वयाच्या कुठल्या टप्प्यावर करिअर काउन्सिलरकडे गेलं पाहिजे? 10वी झाल्यानंतरच जाग येणं महत्त्वाचं आहे की त्याच्या आधी पण करिअर काउन्सिलरची गरज असते? आता मुळात ज्यांना उशीर झाला म्हणजे ज्यांनी आधीही काउन्सिलिंगकडे गेलेले नाहीत किंवा तसा विचार केलेला नाही आहे, त्यांनी 10वीच्या निकालाच्या आसपास तरी किमान तो लक्ष घालून करण्याचा निर्णय केला पाहिजे. कारण 11वीचा जो प्रवेश आहे त्या अनुषंगाने पुढे जे काही घडणार आहे, कशात जायचं आहे, 12वीच्या दृष्टीने सुद्धा तसं होऊ शकतं. पण मी म्हणेल की मग तो सगळ्यात शेवटचा टोलनाका आहे. त्याच्या अलीकडे आपण जर विद्यार्थ्यांकडे त्यांच्या वाढीकडे लक्ष दिलं की त्यांचं ग्रोनअप कसं होतं आहे, 8वीपासून खरं तर हा विचार आपण करायला हरकत नाही, जेणेकरून त्या काळामध्ये पायाभरणी होत असते. पण जेव्हा आपण लेजेंडरी करिअर्स पाहतो की लता मंगेशकर यांचं जर आपण पाहिलं तर लता दिदींनी पहिलं गाणं ज्यावेळेस त्यांच्या पद्धतीने म्हटलं असेल तर त्यावेळेस त्यांचं वय 3 वर्ष होतं. बरोबर. सचिन तेंडुलकरने हातात बॅट धरली तेव्हा त्याचं वय 3 किंवा 4 वर्षांचं असेल. किशोर कुमारने पहिलं गाणं म्हटलं त्यावेळेस त्याचं वय 8 वर्ष होतं. आपण जर पाहिलं की ॲज अर्ली ॲज पॉसिबल तुमच्या करिअरच्या बांधणीची सुरुवात व्हायला पाहिजे. मी त्याला असं एक नाव दिलं की फाइंड इन्क्लिनेशन, गिव्ह एक्सपोजर आणि गिव्ह एक्सपोजर अँड फाइंड इन्क्लिनेशन. म्हणजे एखाद्या लहान मुलामध्ये काही आपल्याला गुणवत्ता दिसली, कौशल्य दिसलं, एकदा ते कळले पालकांना की मग त्या अनुषंगाने त्याला आपल्याला काही तसं पूरक देता येऊ शकेल का, ही सुरुवात कदाचित मग प्रायमरीपासून पण चालू होऊ शकते. प्रायमरी, सेकंडरी, कारण टप्पा तो महत्त्वाचा आहे. कारण काही मुलं म्हणतात की माझं मॅथमॅटिक्स कच्चं आहे आणि म्हणून मला इंजिनिअरिंगला जाताना अडचण येऊ शकेल का. मग ही सुरुवात जरा आधीपासून झालेली आहे. 4थी, 5वी, 6वी, 7वी हा सुद्धा वयोगट असा आहे की तिथून करिअरच्या विचारांकडे पालकांनी स्वतःला पाहायला पाहिजे की मुलांच्या ग्रोथमध्ये आपण काय करू शकतो, त्यांना काय दाखवायचं आहे, घरात कोणत्या गोष्टींची चर्चा व्हायला पाहिजे. हे तर खरं करिअर मार्गदर्शन चालू होतं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल मला नक्की आता या ठिकाणी मुद्दा सांगायला आवडेल की मा जिजाऊंनी हा विचार बाळ पोटात असल्यापासून केला होता की हे बाळ जन्माला आल्यानंतर त्याने काय करायचं आहे, त्याने प्रजेसाठी काम करायचं आहे, त्याने रयतेचं राज्य निर्माण करायचं आहे. आणि म्हणून मग ते लहान असल्यापासून काय करेल, कुणाच्यात खेळेल, काय खेळेल, कसा विचार करेल, त्याला काय आपण द्यायचं आहे, खाद्य द्यायचं की ज्याच्यातून तो एक व्यक्तिमत्व घडला पाहिजे, ही सुरुवात खूप आधीपासून आहे. शाळेत असताना कुठला तरी एक धडा होता मला, त्यात लेखक लिहितात की भारतात अनेक आईन्स्टाईन्स असे असतील की आज ते शेतात ढोरं वळत असतील. तर मुलांचे कौशल्य ओळखून त्याचा कल कुठे आहे आणि त्यांनी कुठल्या क्षेत्रात जायला पाहिजे हे असेसमेंट करताना आपले पालक कुठेतरी कमी पडत आहेत असं वाटतंय. पालकांचं लक्ष मुलांवर त्या अनुषंगानेच असलं पाहिजे. जसं की मुलगा म्हणतो 10वी-12वीच्या आसपास की मला पायलट व्हायचं आहे. आईला माहिती आहे की एक गल्ली सायकल चालवताना 4 वेळा पडतंय. पायलट हा त्याच्यासाठीचा योग्य मुद्दा आहे का? वडील त्याला पैसे देतात, पिशवी देतात की दुकानातून हे आण, तर पैसे पण तिकडंच राहिली, पैसे तिकडंच राहिले, हा मोकळा येतो आणि म्हणतो मला MBA फायनान्स करायचं आहे आणि फायनान्शियल कन्सल्टंट व्हायचं आहे. तर पहिली ओळख ही आईवडीलच करू शकतात. आईवडीलच त्या मुलांना ओळखतात की याला काय जमते आणि काय जमत नाही. म्हणून मग ही सुरुवात पालकांच्या या नजरेतून, त्या ऑब्झर्वेशनमधून व्हायला पाहिजे. मुलंसुद्धा स्वतःला जोखू शकतात की मला काय जमते, कोणती गोष्ट मला जास्त आनंद देते. हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. कारण एखाद्या क्षेत्रात जाणं खूप सोपं आहे, पात्रता परीक्षेतून तुम्ही तिथे जाऊ शकता, पण ते तुला आनंददायी आहे का, आणि हे जर असेल तर मग ठीक आहे, नसेल तर अडचण येऊ शकते. म्हणून ते पाहण्याची, स्वतःकडे स्वचा शोध किंवा आईवडिलांचं ते पेरेंटल गायडन्स आधीपासून असला पाहिजे. एक 2-3 दशकातला ट्रेंड होता सर की 10वी-12वी झाल्यानंतर आयदर डॉक्टर किंवा इंजिनियर, BA, BCom आणि BSc हे तर कोर्सेस होतेच, पण हे जर नाही मिळालं तरच तिकडे जायचं असा एक ट्रेंड होता. आत्ताचे ट्रेंड खूप बदलले आहेत, विशेषतः या 5-6 वर्षामधले जेव्हापासून टेक्नॉलॉजी जास्त शिरकाव झाला आहे. हा बदलता ट्रेंड तुम्ही कसा बघताय? आधी कसा होता आणि आत्ता कसा आहे? खरं तर इंजिनिअरिंग आणि मेडिकल हे करिअर आधी पण होतं आणि आत्तासुद्धा जर आपण पाहिलं तर एक फक्त टाळ्यांचं वाक्य म्हणून नको की इंजिनिअरिंग मेडिकल शिवाय खूप करिअर्स आहेत. तर मुळात इंजिनिअरिंग मेडिकल करिअर आहेच आहे. हा मुद्दा तो हल्लेला नाही अजून. फक्त एक आहे की दरम्यानच्या काळामध्ये जी असंख्य अशा प्रकारची करिअर्स, सब करिअर्स तयार झाली, त्यांनीसुद्धा दाखवून दिलं की इथेसुद्धा पैसा कमवता येतो, इथेसुद्धा प्रसिद्धी मिळते, इथेसुद्धा प्रतिष्ठा आहे, इथेसुद्धा समाधान आहे आणि करण्यासारख्या खूप गोष्टी शिल्लक आहेत. मग या करिअर्समध्ये आता लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन, ट्रेंड बदलत चालला आहे.
म्हणजे 92% पडलेत, आता सायन्सलाच जायला पाहिजे असा विचार असणारा विद्यार्थी आता दुसरा विचार करताना दिसतोय. तो पूर्वी कॉमर्सचा करत होता, पण जरा हटके विचार करून माझ्या आवडीनुसार मी जाईल असं मुलं म्हणतात. ही जनरेशन खूप वेगळी आणि बदललेली आहे. ही जनरेशनमधले मला तो विचारांचा ट्रेंड दिसतो, त्यांच्या बॉडी लँग्वेजमधला सुद्धा ट्रेंड लक्षात येतो. ही मुलं जास्त चूझी आहेत, त्यांना जे हवं तेच ते करणार अशा पद्धतीचं त्यांचं नेचर आहे. त्यामुळं हा बदललेला ट्रेंड हे दिसतो की मला वेगळं करिअर, हटके करिअर निवडता येऊ शकतं, ते मी करू शकतो. आणि पूर्वी जी एक अगतिकता होती की म्हणजे जी आपल्या आईवडिलांच्या काळात होती की आता जे आहे तेच नीट कर, कारण ती जबाबदारी आहे. म्हणजे असे अनेक लोक आहेत की ज्यांनी आयुष्यभर 30-30 वर्ष, मला परवा काउन्सिलिंगच्या वेळेस एक जण भेटले, ते म्हणले आमचे वडील अमुक एका कंपनीत कामाला होते, तिथून संध्याकाळी 5 वाजता घरी आले की 15 मिनिटात आवरायचे, फ्रेश व्हायचे, चहा घ्यायचे आणि कसबा पेठेमध्ये जाऊन एका वकिलाकडं टाईपरायटिंगचं काम करायचे. 9 वाजेपर्यंत ते काम केल्यानंतर घरी यायचे, 9:15पर्यंत जेवण करायचे आणि मग त्यांची पत्नी म्हणजे यांची आई पापड लाटायचं काम करायचे, तर त्यांच्यासोबत ते पापड लाटायचे, 12 वाजेपर्यंत ते काम करायचे, दुसऱ्याशी परत. असं 30 वर्ष केलं. हा एक ट्रेंड वेगळा होता की मला हे करावंच लागणार आहे, त्याच्यावरती माझं पोट आहे. नंतरचा ट्रेंड आला की तो मार्कांनुसार तो जातोय अशा पद्धतीचा. आता जो ट्रेंड आहे त्याला फ्लेक्झिबिलिटी आहे, कारण घर म्हणजे बाकी सगळ्या ऐहिक गोष्टी मिळालेल्या आहेत. इथून पुढे आता केवळ तुला जे जमते ते कर अशा नेचरनी विद्यार्थी विचार करताना दिसतात. अर्थात सगळे विचार असे करतील असं नाही. अजूनही ज्याला असं म्हणता येईल की ब्लाइंड फॉलोईंग नावाचा प्रकार आहे, जो आपल्याला खास करून दिसतो CETचा निकाल लागल्यानंतर. 95% विद्यार्थी म्हणतात की आम्हाला कम्प्युटर सायन्स आणि ITच पाहिजे. नेमकं त्यातलं काय पाहिजे हे माहीत नसतं, परंतु फॉलोईंगचा प्रकार मात्र तो ट्रेंड तसाच आहे. काही एक संख्या वाढली आहे की जी स्वतःचा विचार करतात. अच्छा सर, पण मुलं आता अवेअर झाली आहेत, त्यांना एका टिपवर अवेलेबल आहे की मी काय काय करिअर करू शकतो. आधी एक बघायला मिळायचं की आईवडिलांनी कधी कधी इंटरफेअर केलेलं असायचं, त्यांनी ठरवलेलं असायचं की माझा मुलगा इकडेच गेला पाहिजे, जरी तो इकडे तिकडे डेविएट झाला तरी ते हाणून मारून मुटकून तिकडे टाकायचंच त्याला. आणि खूप मुलांचं असंही मत आहे की मला तेव्हा आईवडिलांनी थोडेसे रेस्ट्रिक्शन्स घातले म्हणून माझं आज आयुष्य काय ते चांगलं चाललं आहे. तर मुभा पण पालकांनी किती दिली पाहिजे मुलांना? स्पेशली 3 इडियट्स नंतर माझ्या जनरेशनमध्ये एक हे होतं की मला पाहिजे ते मी करणार आहे, मग शिक्षण सोडून मी फोटोग्राफीज करत बसेन. तर पालकांचा पण यामध्ये इंटरफेरन्स किती असला पाहिजे? जर मुलगा पॅशन फॉलो करतोय पण तिथे जाऊन त्याचं काही होणार नाही हे जर पालकांना दिसतंय, तर त्यांनी पुन्हा त्याला ट्रॅकवर आणण्यासाठी काय केलं पाहिजे? त्याच्या आधी मी असं म्हणेल की तो बदलत्या ट्रेंडमध्ये आता असा ट्रेंड की पालक सांगतात ते विद्यार्थी ऐकतात, ही जुनी पद्धत होती. आता विद्यार्थी सांगतात ते पालक ऐकतात, हा आत्ताचा ट्रेंड आहे. एक्झॅक्टली. पण तरी मग आता तुमच्या ह्या प्रश्नाकडे येऊयात की मुलांचं जर चुकत असेल तर मग पालकांनी कसं सांगायला पाहिजे किंवा इंटरफरन्स कसा असला पाहिजे. याला पण असं म्हणू शकतो की पालकांनी त्या विद्यार्थ्याला म्हणजे मुलाला समजावून सांगावं लागेल की याच्यामधल्या अशक्यता किती आहेत, अनसर्टन्टीज किती आहेत. आणि म्हणून मग प्लॅन बी सुद्धा पालकांनी त्यांच्याशी डिस्कस केला पाहिजे, जेणेकरून यांचं कॉम्बिनेशन करता येऊ शकेल का. एक मुलगा म्हणतो की मला स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून IPS व्हायचं आहे आणि आईवडिलांना ह्याची कल्पना आहे की ह्या गोष्टी कदाचित अशक्यतेच्या आहेत आणि ह्याने बाबांनी इंजिनियर जर झाला तर आपल्याला पुढच्या स्टॅबिलिटीच्या दृष्टीने उपयुक्त ठरू शकेल. आता याचं कॉम्बिनेशन करणं खूप सोपं आहे, मारामाऱ्या करायची काहीच गरज नाही घरामध्ये. पोरगं म्हणतं की मला IPS व्हायचं आणि आईवडील विरोध करतात. आईवडील म्हणतात की तू आमचं ऐकत जा जरा, हे बेसिक कर. साधी गोष्ट अशी की 12वी सायन्स नंतर हा इंजिनिअरिंगला गेला, तो त्याला करू देत इंजिनिअरिंग केल्यानंतर तो UPSCच्या परीक्षेची ट्राय करेल. इन केस जर तो UPS झाला नाही तर तो इंजिनियर आहेच आहे. म्हणजे आईवडिलांचं कदाचित त्यामध्ये सक्सेस मिळू शकेल की त्यांना व्हायचं ते झालं. जर तो IPS झाला तर पालकांना सुद्धा ते आवडणार आहे आणि मुलाचे स्वप्न पूर्ण होणार आहे. सो कॉम्बिनेशन म्हणजे याच्यामध्ये हायब्रिड डिसिजन करता येऊ शकेल का, हा एक मुद्दा आहे. पालक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये समन्वय असला पाहिजे. चर्चा सहज आणि लाईट लेवल न होता, मला मी प्रायोगिक तत्वावर मी जे करून दाखवलं काही पालकांच्या बाबतीत ते मी तुम्हाला सांगेन की ह्या चर्चा, आई स्वयंपाक करते आणि बोलते अरे तुला सांगितलं नाही, वडील काहीतरी बुटाची लेस बांधताना बोलतात, हे असल्या कॅज्युअल चर्चा करू नयेत. या ठिकाणी चर्चा अशा पाहिजेत की TV बंद, सगळ्यांचे मोबाईल स्विच ऑफ, जेवण झालेलं आहे आता 2 तास, आपण फक्त तिघांनी घरात बसायचे आणि चर्चा करायची. अनेक पालक हे वाद वगैरे होतील म्हणून टाळतात हे, असं एकत्र येऊन एकत्र आलं पाहिजे आणि पूर्ण चर्चा व्हायला पाहिजे, कारण मुलाच्या अख्ख्या आयुष्याचा निर्णय म्हणून ती चर्चा अशी कागद समोर घेतले पाहिजेत, त्याचा होमवर्क केला पाहिजे. पालकांनी त्यांचे अनुभव आणि मुलांनी आत्ताची इन्फॉर्मेशन ह्या दोघांचं कॉम्बिनेशन केलं पाहिजे आणि समजून सांगितलं पाहिजे. असं वाक्य जे मुलं बोलतात ना, मम्मी तुला काही कळत नाही, मुळात मम्मीला करिअरमधलं कळत नाही, तारखा कळत नाहीत CDSच्या कोणत्या आहेत, पण मम्मीला हे कळतं की तुला ते जमणार आहे का नाही. त्यामुळे ह्या एकत्रित चर्चा ह्या पालक आणि जाणीवपूर्वक बसून एका जागेवरती बसून व्हायला पाहिजेत. जेव्हा की पालकांनी मुलांच्या खांद्यावर आता निर्णय सोपवला आहे
की तुला काय करायचं ते कर, जे करशील त्याला आमचा पाठिंबा असेल. अशा वेळी बरेचदा असं होतं की मुलगा या परिस्थितीमध्ये मी स्वतः काय हे ओळखायला कधी कधी चुकतो. तर सेल्फ असेसमेंट याच्या काही टेक्निक्स आहेत की ज्या 8वी 9वी 10वीच्या मुलांनी स्वतःवर अप्लाय करून बघितलं पाहिजे आणि मग ठरवलं पाहिजे की मला याच्यामध्ये रस आहे, मी हे केलं पाहिजे. मुळात आपले जे मार्क्स असतात, ज्याला असं म्हणता येईल की विशेष काही प्रयत्न न करता सहजपणे आलेलं आउटपुट जे ते जर पाहिलं तर काहींचं भाषा विषयातलं आउटपुट दिसतं, काहींचं गणितात दिसतं, काहींचं सायन्समध्ये दिसतं. तर हे सहजपणे आलेलं जे आउटपुट आहे खरं इंडिकेशन आहे की तुम्ही कशामध्ये तज्ज्ञ आहात. ओके. म्हणजे तुम्ही ड्रॉइंग करता, काही मुलं ड्रॉइंग फक्त ते त्यांनी सांगितलं म्हणून करतात आणि काही मुलं त्याच्यामध्ये प्राण आणून ते रंग भरत असतात. तर ही मुलं, त्यांना स्वतःला कळतं की माझं स्केचिंग काय लेवलचं आहे. ते जेव्हा A+++ लेवलचं असतं तेव्हा इथं विचार करता येतो की मला फॅशन टेक्नॉलॉजी, NIFT किंवा NID सारख्या ठिकाणी जाऊ शकता येईल, आर्किटेक्चरसारख्या ठिकाणी जाऊ शकेल. हा विद्यार्थी स्वतःला समजू शकला पाहिजे की मला आत्ता शालेय जीवनामध्ये काय जमतं आहे, सहजपणे कोणतं आवडतं आहे. एंटरटेनमेंट म्हणून नाही, स्पोर्ट्स जेव्हा खेळतो तेव्हा तो कमिटमेंटनी जेव्हा खेळतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की मी ह्याच्यात जाऊ शकतो पुढं. आता नंबर 1ची गोष्ट झाली की तुला किती वाटतंय. त्याच्या पुढचं पाऊल येते म्हणजे तुझे मित्र तुला काय रिॲक्शन देतात. कारण इथं मित्र आणि आईवडिलांच्या रिॲक्शनमध्ये फरक आहे. मित्रांमध्ये कदाचित स्पष्टपणे थेटपणे सांगण्याची ताकद असते. बरोबर. तेव्हा त्यांच्या रिॲक्शनसुद्धा आपण 8वी 9वी 10वी असतात सुद्धा पाहायला पाहिजेत. कधी कधी मित्रांचा एखादा मुद्दासुद्धा आपण लक्षात घ्यायला पाहिजे. तिसरा मुद्दा आला तो म्हणजे आपले पालकांच्याशी मगाशी सांगितल्याप्रमाणे ते डिस्कशन्स व्हायला पाहिजेत. आता चौथा एक मुद्दा येतो तो म्हणजे तुमचे शिक्षक, जे खूप कमिटमेंट असलेले शिक्षक आहेत. शाळेमध्ये सगळेच तसे असतील असं नाही. बरोबर. एखादा शिक्षक जो तुम्हाला ओळखतो आणि तो जेव्हा पाठीवरनं हात फिरवताना सांगतो की बाबा तुझ्यामध्ये नेतृत्व गुण आहे म्हणून तू राजकारणात जाऊ नकोस, परंतु नेतृत्व गुण आहे म्हणून तू मॅनेजमेंट सायन्सचा अभ्यास कर, असं जेव्हा 9वी 10वीसुद्धा कोणीतरी रिॲक्शन देतं, ही पण रिॲक्शन लक्षात ठेवायला पाहिजे. आणि याच्या पलीकडची पुढची गोष्ट म्हणजे मग काउन्सिलर. पण हा काउन्सिलरचा रोल हा सगळ्यात शेवटी असावा आणि तो सुरुवातीला इंट्रोड्यूस करण्याची पण गरज नसते. कौटुंबिक लेवलला आणि स्व लेवलला हे जमू शकतं. आणि आनंदी जो करिअरचा भाग आहे पुढचा, मला कशात जास्त आनंद वाटतो. मी कधी कधी प्रश्न विचारतो मुलांना की कोणत्या पदावर निवृत्त व्हायला आवडेल तुला. अच्छा. हां, याच्यावरती विद्यार्थी जेव्हा विचार करतो, अशा स्वॉट ॲनालिसिससुद्धा मुलांनी केलं पाहिजे की माझ्या स्ट्रेंथ कोणत्या आहेत, कागदावरती, एकाच कागदावरती माझे विकनेस कोणते आहेत. हे जर केलं, मे बी 9वी 10वीतला मुलगा करू शकेल. थोडं कोणी सहकार्य केलं तर असं स्वॉट ॲनालिसिससुद्धा त्याला दिशा देऊ शकेल. सर, काउन्सिलिंगची प्रोसेस मला थोडी समजून सांगा. जेव्हा तुमच्याकडे विद्यार्थी येतो, असं समजू 10वीच्या आसपासच्या वयाचा विद्यार्थी आला आहे, तर काय काय बघता तुम्ही त्याच्यातलं आणि कसे ते तक्ते वगैरे बनवता? एक शॉर्टमध्ये ती प्रोसेस सांगा. एक असं आहे की आईवडील सोबत असल्यावरती खूप सोपं होतं, कारण मगाशी म्हटल्याप्रमाणे काय जमतं आणि काय जमत नाही हे कळतं. मुलगासुद्धा किंवा ती मुलगीसुद्धा स्वतःहून सांगते की मला हे हवं आहे किंवा हे नको आहे. तर आम्ही काही गोष्टी कागदावर घेतो. जे सॉर्ट ॲनालिसिस सांगितलं त्याप्रमाणे सॉर्ट ॲनालिसिस होतं. दुसरी गोष्ट म्हणजे आवडते विषय कोणते, ज्याच्यात चांगले मार्क पडतात ते विषय कोणते, कमी मार्क्स पडणारे विषय कोणते, याही व्यतिरिक्त आदर्श तुमचे कोण आहेत, त्या आदर्शांच्या अनुषंगाने आपल्याला काही जाता येईल का. तर ही बेसिक इन्फॉर्मेशन झाल्यानंतर आपण आत्ता सध्या ट्रेंडिंग करिअर जे कोणते आहेत त्या सगळ्या करिअर्सची माहिती अगदी डिटेलमध्ये सांगतो. ही डिटेलमधली माहिती सांगताना कधी कधी पालकांचं असं म्हणणं पडतं हे आम्हाला माहीत नव्हतं. ही नवीन आलेली माहिती आणि आधीची माहिती हे सगळी चर्चा होत असताना तो विद्यार्थी पालक मनातल्या मनात विचार करत असतात किंवा मीही विचार करत असतो त्या विद्यार्थ्याच्या बॉडी लँग्वेजच्या, फेस रिडिंगच्या माध्यमातून की नेमकं कोणतं जवळ जाणारं करिअर क्षेत्र राहू शकेल. आणि मग ह्या चर्चा होतात. कपड्याच्या दुकानात गेल्यानंतर जसं आम्हाला हे दाखवा, हे बाजूला करा, ते बाजूला करा, आता एवढंच ठेवा, आता अजून 2 दाखवा, असं करून मग फायनल आपण करतो. तसं मग करिअरच्या बाबतीमध्ये सायन्स घेताना किंवा कॉमर्स घेताना आपण तसा विचार करतो की हे याच्यामध्ये हे असणार आहे, त्याच्यात ते नसणार आहे. मग विद्यार्थी तिथे व्हिज्युअलाइज करायला लागतो की मला, बरोबर आहे तुम्ही हे म्हणताय की मला पायलट व्हायचं आहे, पण पायलट होताना जेव्हा त्याच्या लक्षात येतो, आता ह्या काउन्सिलिंगचा उपयोग असा होतो की कौटुंबिक स्थिती जर लक्षात आली त्यांच्या की एवढा खर्च, एक कोटीच्या आसपास खर्च पायलट होण्यासाठीचा आमच्याकडे नाही आहे, तर मग त्याला एअरफोर्सचा ऑप्शन जो आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला शासनच तुमच्यावरती खर्च करणार आहे आणि तुम्ही एअरफोर्सच्या माध्यमातून पायलट बनू शकणार आहे, हा दुसरा ऑप्शन जेव्हा त्याला दिसतो चर्चेअंती, तेव्हा मग करिअरचा निर्णय होतो. मग तो प्लॅन ए आम्ही आखतो. प्लॅन ए त्याला पॅरलल प्लॅन बी नेक एरियातून तयार होतो. जसं की एखादी परीक्षा आपण देतोय, जसं आता हाच NDAचं उदाहरण घेऊयात की NDAमध्ये या विद्यार्थ्याला काय करायचं तर GAT आणि मॅथ्सचा पेपर द्यायचा आहे, म्हणजे तू सायन्स घ्यायला पाहिजे, हा निर्णय इथं तयार होतो आपसुकच. ओके, मग NDA नाही झालं तर काय, तर मग सायन्स घेतलं आणि PCM घेतलं, मग इंजिनिअरिंग कर, आणि जर त्याला ते चालणार असेल
इंजिनिअरिंग केल्यानंतर मग युनिव्हर्सिटी एंट्री स्कीम, CDSची परीक्षा, एफकॅटची परीक्षा, इनेटची परीक्षा, म्हणजे एफकॅट आलं म्हणजे एअरफोर्ससाठी आलं, हे त्याच्यातून त्याला दिसायला लागतं. सो प्लॅन ए, प्लॅन बी हे नेक एरियाजमधून तयार होतात. कोणत्या फाट्यावरतून जाता येणं शक्य नाही झालं तर दुसरा कोणता फाटा आहे, मग आम्ही त्याचा तक्ता तयार करतो आणि मग फायनली त्याला डार्क लाईन तयार करून ही तुझी मेन करिअरची ॲक्शन आहे आणि यासाठी आता तुला NDA करायचं आहे तर आता जीवनशैलीमध्ये बदल कर. उद्यापासून सकाळी लवकर उठ, व्यायाम चालू कर, NCERT वाचायला सुरुवात कर, न्यूजपेपर वाचायला सुरुवात कर. हा बदल केलास आणि मग 5-6 वर्षांच्या कालावधीमध्ये ही चर्चा 8वीत जर झाली तर मग NDAसाठी आणि पुढच्या करिअरसाठी ते सोयीस्कर. बरं, तुम्ही आता जो मॅप सांगितला तो तुमच्या वेबसाईटवर पण अवेलेबल आहे? हो, त्या वेबसाईटवर पण आहे आणि आम्ही हाताने सुद्धा करून देतो. कुठल्या वेबसाईटचं नाव काय सर? careerseva.com नावाची वेबसाईट आहे. ओके. त्याच्यावर असे 67,000 डिजिटल ट्रॅक्स तयार आहेत, असे करिअरचे पाथ तयार आहेत. ओके. नाही, मी मुद्दाम विचारलं वेबसाईटचं नाव, जे कोणी हा पॉडकास्ट बघताय त्यांना कदाचित त्यातनं माहिती होईल. सर, सध्या मोटिवेशनल स्पीकरचा प्रचंड सुळसुळाट झाला आहे आणि फेसबुकवर आणि यूट्यूबवर पण अनेक सक्सेस स्टोरीज अशा येतात की मोटिवेशनल स्पीकर जे असतात ते सांगतात की अमुक 40% 10वीला पडलेला मुलगा पण आज 4,000 करोडची कंपनी. मग फ्रंट बेंचवर बसलेल्या मुलाला पण असं वाटतं की अरे मी चूक करतोय का काही अभ्यास करून, हे करून. तर मार्क्स आणि करिअर यांचा एकमेकांशी किती संबंध आहे, त्याचं किती महत्त्व आजच्या काळातही आहे आयुष्यामध्ये? मोटिवेशनल स्पीकरचा एक रोल आहे तो म्हणजे एखाद्याला प्रेरणा देणे. जर ती प्रेरणा मिळत असेल तर काही अंशी आपण ते सत्य मानूयात, पण ते खोटं बोलत असतील किंवा त्याचा वापर ते स्वतःचं महत्त्व वाढवण्यासाठी करत असेल तर ते चुकीचं आहे. त्यामुळं अनेकदा असं पण होतं की मोटिवेशनल स्पीकरचा हा मुद्दा वेगळ्या अर्थाने विद्यार्थी घेतात. कमी मार्क असताना यश मिळणं आणि ते मिळून दाखवणारे लोक आहेतच. त्याच्या अनेक किस्से, स्टोरी आणि आपण आजूबाजूला सुद्धा अशी माणसं पाहिलेली. मार्क आणि यश याचा थेट कनेक्शन असलेले मात्र काही करिअर्स आहेत. जसे की इथे मार्क्स पडले तरच तुम्हाला प्रवेश मिळणार आहे. उदाहरणार्थ UPSCच्या परीक्षेमध्ये मार्क्स पडले तरच तुम्हाला त्याच्यातून पुढे एंट्री असणार आहे. MPSCला तेच आहे. NDAच्या परीक्षेमध्ये तुम्हाला मार्क्स पडले तरच SSBला जाता येणार आहे. त्यामुळे उत्तम मार्क त्या परीक्षेमध्ये पडले आणि तुम्ही पुढे गेला असं होणार आहे. नीटच्या परीक्षेमध्ये जर विचार केला आपण तर मार्क्स पडले म्हणूनच तुला MBBS किंवा BMSला प्रवेश मिळणार आहे. त्यामुळे मार्क पडणं आणि पुढचं करिअर यशस्वी होणं म्हणजे तिथे प्रवेश मिळणं, कारण त्याचे ते टप्पे आहेत. एक टप्पा असा आहे की तुम्हाला तिथं जाताच नाही आलं तर काय करणार आहे. बरोबर. त्यामुळे ती एक शक्यता लक्षात धरून की आपल्याला जिथे मार्क्स हवेत आणि मग त्याच्यातूनच प्रवेश मिळणार आहे, जी पात्रताच आहे, तिथे आपल्याला मार्कांची अपेक्षित गरज आहे. आता दुसरा एक मुद्दा जो येतो म्हणजे कमी मार्क होते 10वी-12वीला आणि मग पुढच्या टप्प्यांमध्ये त्यांनी यश मिळवलं, तर इथे ह्या गोष्टी नाकारून चालणार नाहीत. की अगदी मागच्या वर्षी देखील UPSCमध्ये टॉप आलेल्या पहिल्या 5-6 मध्ये एक विद्यार्थिनी अशी होती की तिला 47% मार्क 10वीमध्ये होते. बरं. त्यामुळे इथं कनेक्शन जे आहे ते मार्कांचं लागत नाही हे सिद्ध होतं. पण एक लक्षात घ्यायला पाहिजे की तिने आधीच्या 10वीतल्या सवयी बदललेल्या असणार आहेत. मधल्या काळात तिने 11वी-12वी 3 वर्ष ग्रॅज्युएशनची किंवा 4 वर्ष याच्यामध्ये तिने अभ्यासाला फोकस केला असणार आहे. म्हणजे हे अभ्यासाच्या माध्यमातून यश. आता उद्योजकता जर म्हणाल तर मग त्या करिअरसाठी निश्चितपणे मार्कांची गरज लागणार नाही आहे. बरोबर. मग उद्योजकता एकटं नाही आहे, याच्यामध्ये अनेक क्षेत्र येतात की ज्याच्यात तुम्हाला तुमच्या मार्कांपेक्षा तुमचा परफॉर्मन्स जास्त महत्त्वाचा असतो, ज्याला आपण करिअरमधले जे आउटपुट म्हणतो. एखादा अभिनेता जर उत्तम ॲक्टिंग करत असेल तर त्याला 10वी-12वीच्या मार्कांचा ससेमिरा लागणार नाही, त्याची ती कुंडली कुणी पाहणार नाही. एक्झॅक्टली. त्या अर्थाने मार्कांचं काही ठिकाणी कनेक्शन आहे आणि काही ठिकाणी बिलकुल नाही आहे. सध्या खूप हटके करिअर्स नवीन नवीन येत आहेत. त्यामध्ये आर्टिस्ट खूप लोकांना व्हायचं आहे, काही लोकांना यूट्यूब हे पूर्ण करिअर म्हणून ते बघतायत. तर जर यूट्यूबर व्हायचं आहे किंवा आर्टिस्ट व्हायचं आहे, फोटोग्राफर व्हायचं आहे, तर 12वी नंतर त्यांनी शिकलं का पाहिजे, मुळात 11वी-12वी पण काय केली पाहिजे असं त्यांच्याकडून सूर येतो. तर यावर करिअर काउन्सिलर म्हणून तुमचं काय मत आहे? आता काही हटके करिअर्स असे आहेत की समजा एखाद्याला कॉमेंट्रेटर व्हायचं आहे किंवा अंपायर व्हायचं आहे, एखाद्याला विनोद सांगून त्याच्यावरती पैसे कमवायचे आहेत. हटके करिअर्स ही तुम्हाला एक ॲप्लाइड व्हर्जनची करिअर्स आहेत. आता समजा आपण 10वीतूनच सगळं सोडून जर त्यामागे गेलो आणि जर तो एरिया ऑफ करिअर ऑब्सोलेट झाला तर मग तुमचं काय होणार. या अनुषंगाने काही शिक्षण घेणं म्हणजे अपेक्षित आहे, ज्याला आपण म्हणतो की ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण असावं. नंतर काही अडचण निर्माण झाल्या तर तुम्हाला इकडे तिकडे जाता येण्याची संधी राहते. हल्लीच्या काळात आपण पाहतो की बरेच करिअर्स काही वर्ष टिकतात, त्यानंतर ते नामशेष होतात. AIच्या जमान्यामध्ये तर काही करिअर्स अशी होऊ शकतात की जसं की पूर्वी पेंटिंगचा एक जमाना होता की हाताने बोर्ड लिहिले जायचे. जेव्हा कम्प्युटरायझेशन तंत्रज्ञान आलं, डिजिटल तंत्रज्ञान आलं, तेव्हा फ्लेक्स तयार केले गेले, तेव्हा पेंटर्स आता तिथे अडचण निर्माण झाली. आता इथे जेव्हा शिक्षणच काही नसेल तर या लोकांना दुसरा मार्ग शोधणं अवघड बनतं.
आणि म्हणून शिक्षण काही बेसिक असावं, एक ट्रॅडिशनल एज्युकेशन असावं. पण खूप काही मोठं शिक्षण घेतलं आहे आणि मग हटके करिअर अगदी सोप्या आणि जे आधी ठरलं होतं की मला इकडेच जायचं आहे, तर मग मी असं म्हणेल की मग त्या केसमध्ये शिक्षण आवडवे शिक्षणाचा मार्ग टाळला पाहिजे. बेसिक शिक्षण मात्र घेतलं पाहिजे. अनिल कुंबळेंचं याच्याबद्दलचं एक मत खूप महत्त्वाचं आहे. अनिल कुंबळेंनी इंजिनिअरिंगचं शिक्षण केल्यानंतर बॉलिंग या क्षेत्रामध्ये म्हणजे क्रिकेट क्षेत्रामध्ये ते गेले. आता इथं त्यांनी शिक्षणाचं महत्त्व काय झालं ते सांगितलं आहे की क्रिकेटमध्ये बॉलिंग करायला लागते आणि ते स्पिनर होते. ते म्हणले की आम्हाला इंजिनिअरिंगमध्ये किंवा सायन्समध्ये टॉर्क नावाची गोष्ट होती. ओके. आता ह्या टॉर्क म्हणजे काय, ते एखादी गोष्ट वळवणे, त्याच्यामध्ये थिटा येतो किंवा अँगल येतो. तर ते म्हणले की मी बॉल टाकताना वळवण्यासाठी मी तिथे सायन्स त्या इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजीचा वापर असा करत होतो की मला माहिती की एक्स किती पाहिजे, वाय किती पाहिजे आणि अँगल थिटा किती पाहिजे. ओके. आता हा विचार ते म्हणले मी इंजिनिअरिंगमध्ये नाही वापरू शकलो, परंतु मी क्रिकेटमध्ये वापरला. इथं शिक्षण त्या अर्थाने उपयोगाला येतं. काही अधिकारी IAS IPS अधिकारी सुद्धा सांगतात की आम्ही त्या काळामध्ये अशा पद्धतीचं शिक्षण पूर्ण केलं, इंजिनिअरिंग पूर्ण केलं म्हणून कमी वेळात जास्त मार्क पाडणं. म्हणजे एखादं कामाचा आवाका जास्त असणारा व्यक्ती, कदाचित निर्णय क्षमता, एखादा मॅथमॅटिक्समधलं MSc शिक्षण झालं आहे, तर मला मॅथ्स चांगलं जमतं म्हणजे माझं लॉजिक चांगलं आहे, म्हणजे मी निर्णय प्रक्रियेमध्ये उत्तम आहे, याला बॅकअपला ते ज्ञान मिळू शकतं. अजून एक मुद्दा आहे की कॉन्फिडन्स वाढण्यासाठी सुद्धा कधी कधी शिक्षणाचा उपयोग होऊ शकतो. बरोबर. पण मग ते ठरवायला लागेल केस टू केस की मला शिक्षण घ्यायचं की नाही. पण 10वी-12वीतून शिक्षण थांबवणं कदाचित चुकीचं राहील आजच्या काळात. सर, आता BA BCom किंवा कुठली पण एक डिग्री घेतल्यानंतर 6-8 महिन्याचे आपण मॅन्युअल टेस्टिंगचे, ऑटोमेशन टेस्टिंगचे किंवा डेटा सायन्सचे कोर्सेस केल्यानंतर IT कंपन्यांवाले त्यांना उचलतायत. हां, म्हणजे इर्रेस्पेक्टिव्ह ऑफ देअर टेक्निकल नॉलेज, म्हणजे प्रोफेशनल BEची डिग्री नसली तरी त्यांना तिथे चांगले पॅकेजेस मिळतात. माझ्या डोळ्यासमोर असणारी अशी काही उदाहरणं आहेत. मग एक सूर विद्यार्थ्यांकडून येतो की जर इंजिनिअरिंग न करता पण मला ITमध्ये जर जॉब मिळतोय तर मी का करावं इंजिनिअरिंग? खरंच इंजिनिअरिंगचं तेवढं महत्त्व राहिलं आहे का आत्ता? इंजिनिअरिंगचं महत्त्व आहे. अर्थात जे विद्यार्थी अन्य शिक्षण घेऊन सॉफ्टवेअरमध्ये जातात तर ते पण खरं आहे की त्यांनी एक विशिष्ट पद्धतीचं ट्रेनिंग घेतलं, त्याचं सर्टिफिकेशन केलं आणि कंपनीची रिक्वायरमेंट नाही की तुम्ही कोणते ग्रॅज्युएट्स आहात, तुम्हाला हे काम जमते, इट्स ओके की आता आम्हाला तुम्हाला ते काम देता येणार आहे, ते परफॉर्मन्स दिसतं तर तुम्हाला पुढची कामं मिळतील. तर अनेक विद्यार्थी असे अन्य डिग्रीचे इंजिनिअरिंग सेक्टरमध्ये काम करताना दिसतात. इव्हन उद्योजकतेमध्ये जर आपण पाहिलं तर आपण भोसरी पिंपरी चिंचवड MIDC जर गेलं तर वेगळंच शिक्षण होतं आणि इंजिनिअरिंगची कंपनी चालू केली असेही लोक आपल्याला पाहायला मिळतात. पण मग मूळ मुद्दा असा येतो की लाँग टर्मचा जर आपण विचार केला तर लार्जर नॉलेज स्केल जर तुम्हाला असेल तर मग ते जास्त उपयोगाला येतं. जसं की काही अपॉर्च्युनिटीजमध्ये तुम्हाला हे पाहिलं जाणार आहे की तुमचं बॅकग्राऊंड एज्युकेशन काय. जर या ठिकाणी अर्धवट शिक्षण असेल आणि इंजिनिअरिंगचं पूर्ण डिग्री असेल तर इंजिनिअरिंगच्या पूर्ण डिग्रीला त्याच्यातून संधी मिळू शकते. या कंपनीच्या वतीने परदेशात जाऊन तुम्हाला काम करायचं आहे अशी जर संधी असणार असेल तर या ठिकाणी कदाचित ते तपासून पाहिलं जाऊ शकतं. सुरुवातीच्या काळामध्ये याचा जास्त रेफरन्स येतो उंबऱ्यातून आत येताना. BA आहे आणि BE आहे, याच्यामध्ये उंबऱ्यातून आत येताना रेफरन्स जास्त आहे. पण उद्या 2 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये ज्याचा परफॉर्मन्स चांगला त्याला कंपनी किंमत देणार आहे. मग इंजिनिअरिंगची किंमत कमी झाली आहे का, तर किंमत ती कमी होत नाही. पण एखाद्याला असं वाटतं की मला हे मॅथमॅटिक्स, फिजिक्स, त्यातलं ते कम्प्युटर सायन्स ह्याच्यामध्ये आत्ता जायचं नाही आहे किंवा मला इंटरेस्ट नाही आहे, मला बॅकग्राऊंड इन्फॉर्मेशन माझी स्वतःची अशी की ते मला आवडत नाही आहे, या केसमध्ये एखादा विद्यार्थी असं अन्य शिक्षण घेतो, त्याचे तिथले अन्य मार्ग कुंठतात आणि नंतर कुठलं तरी अचानक एखादं पायथनसारखी लँग्वेज त्याला असं वाटतं आता करूयात, सगळेजण तिकडे जातात आणि सर्वायवलचा प्रश्न आहे आणि मग तो जर जात असेल तर हरकत नाही. पण हटकून BA करून इंजिनिअरिंग असा विषय करू नये. बॅक टू द आपल्या बेसिक टॉपिकला येऊ. 10वी आणि त्या संदर्भातला विषय. 10वी ज्या मुलांची झाली आहे त्यांच्या घरामध्ये आता थोडंसं टेन्सचं वातावरण असेल, कोणाला कुठे जायचं, मे बी ज्यांना सायन्सला जायचं होतं कमी मार्क पडले जाऊ शकत नाही आहेत. तर 10वी नंतर सायन्स निवडावं, कॉमर्स निवडावं की आर्ट्स निवडावं, तर याचा निर्णय पालकांनी किंवा मुलांनी कसा घेतला पाहिजे? मुळात आवड, क्षमता आणि पात्रता या 3 सूत्रांच्या आधारे जर आपण निर्णय घेणार असतो त्रिसूत्रीच्या मार्गाने तर निर्णय अगदी सोपा होतो. तुम्ही आत्ता म्हणालात की कमी मार्क पडले म्हणून सायन्स मिळत नाही. आता ही परिस्थिती गेलेली आहे. तुम्ही जर मागच्या वर्षीच्या बातम्या पाहिल्या असतील तर अगदी सप्टेंबरपर्यंत जागा शिल्लक आहेत अशी परिस्थिती किमान पुण्यात तरी होती. पण एक ठीक आहे की मार्क जास्त असतील तर सायन्सला जाणे असा एक विचार असतो. पण कस्टमाइज केस जर आपण प्रत्येकाची म्हटली की एखाद्याला काय आवडतं, म्हणजे बसून काम आवडतं का फिरून काम आवडतं, माणसांमधलं काम आवडतं की वैयक्तिक स्तरावरचं काम आवडतं, टेक्नॉलॉजीशी खेळायला आवडेल की निसर्गात रमायला आवडेल,
अशा सगळ्या गोष्टींची माहिती काढून खरं तर आपला अंतिम निर्णय व्हायला पाहिजे की मला उद्योजक व्हायचं आहे, मला ॲकॅडेमिक्समध्ये जायचं आहे, मला संशोधक व्हायचं आहे, मला गव्हर्नमेंट ऑफिसर व्हायचं आहे, मला डिफेन्समध्ये जायचं आहे, मला नेमकं काय व्हायचं आहे, म्हणजे मी कोण असेल. आणि याच्यामध्ये सुद्धा एक प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे, मी कोण होणार यापेक्षा मी काय करणार असा प्रश्न जर विचारला तर मग ती उत्तर सापडतं. आणि अंतिम डेस्टिनेशन आपल्याला जर सापडलं इन केस 10वीच्या टप्प्यावर, तर जसं सचिन तेंडुलकर सापडलं मी क्रिकेटर होणार आहे, तसं जर सापडलं तर मग त्यासाठी अनुकूल सायन्स की कॉमर्स की आर्ट्स असं उत्तर सापडू शकेल. सरकारी अधिकारी व्हायचे म्हटल्यावरती तिन्ही शाखा चालू शकतात. इंजिनियरच व्हायचे, डॉक्टरच व्हायचे म्हटल्यावरती सायन्सचा मार्ग दिसतो. मॅथमॅटिक्स खूप आवडतं म्हटल्यावरती सायन्सच्या माध्यमातून आयदर आयसरमध्ये जाऊन संशोधक होईल किंवा IIT किंवा इंजिनिअरिंग होईल. सो या पद्धतीने विचार केला पाहिजे की मला काय व्हायचं आहे, काय करायचं आहे. त्याचबरोबर माझे विषय जे आहेत ते कोणते अनुसरून राहणार आहेत, मला भविष्याबद्दल माझ्या काय कल्पना आहेत, या गोष्टींचा विचार करून मग सायन्स कॉमर्स आर्ट्स असा विचार करावा. हा पण मुद्दा खूप महत्त्वाचा आहे की सायन्सनंतर आपल्याला कॉमर्स आर्ट्सकडं शिफ्ट होता येतं. आर्ट्सकडनं आपल्याला मात्र असं शिफ्ट होता येणार नाही. एकदा एका व्याख्यानानंतर मला एका 12वीतल्या विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारला होता की मला डॉक्टर व्हायचं तर मी काय करू. दुर्दैवाने तो विद्यार्थी 12वी आर्ट्सचा होता. असेही काही विद्यार्थी, आता हे फार कमी असतील असे, पण असा विद्यार्थी भेटला. तो म्हणला आम्हाला कोणी सांगितलंच नव्हतं, आणि तो अगदी ग्रामीण भागात, तुम्हाला माहिती की मी ग्रामीण भागात जाऊन सुद्धा व्याख्यान देतो, त्यालाही कल्पना नव्हती. या केसमध्ये आधी सायन्स घ्यायला पाहिजे होतं. सायन्सकडनं आपल्याला शिफ्ट होत येतं. एक मी साधं एक तत्त्व याच्यात सांगतो की LCH हा एक मुद्दा लक्षात ठेवा. L म्हणजे लायकिंग, अमुक एका क्षेत्राबद्दल लायकिंग असेल तर ते आपण घ्यावं. C म्हणजे कन्फ्युजन, आणि H म्हणजे हेट्रेड. H फॉर हेट्रेड म्हणजे ज्या गोष्टीबद्दल प्रचंड तिडीक आहे, राग आहे, ते घेऊ नये. आणि आत्ता जर तुला असं वाटतं की मला हे आवडत नाही तर त्याच्यात जाण्याची काही गरज नाही. मग ते सायन्स कॉमर्स आर्ट्सला लावू शकता आपण. आणि C म्हणजे कन्फ्युजन. आता इथं आपण सायन्सबद्दल ते ताडून पाहू. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला सायन्सला जावं का नाही याच्याबद्दल कन्फ्युजन आहे. या केसमध्ये माझं उत्तर आहे, जर मार्केटमध्ये जर ते चालू असेल, म्हणजे उदाहरणार्थ इंजिनिअरिंगसुद्धा मार्केटमध्ये चालू असेल, आजच्या इंजिनिअरिंगमध्ये कम्प्युटरबद्दलसुद्धा मार्केटमध्ये चालू आहे, पण तुझं कन्फ्युजन आहे, या केसमध्ये घ्यायला हरकत नाही. म्हणजे 10वीच्या मुलांनी 11वी सायन्स घ्यायला हरकत नाही, 12वी नंतर इंजिनिअरिंगला जायला हरकत नाही. जर कन्फ्युजन असेल, लायकिंग असेल तर उत्तमच. हेट्रेड असेल तर जाऊ नये. कन्फ्युजनचा फायदा असा आहे, कन्फ्युजनचा मुद्दा असा आहे की कन्फ्युजन आहे आणि मार्केटमध्ये चाललं आहे, अनेकांनी घेतलं आहे, यश मिळताना दिसतं, घेऊन टाकतो. तुला माहीत नसेल, आता कदाचित यश मिळू शकेल, त्या अर्थाने असा निर्णय घ्यावा. अजून एक मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. आत्ता जर आफ्रिकेतला माणूस माझ्यासमोर आला, आता इथे आला, आणि आपण जर त्याला विचारलं की श्रीखंड आवडतं का तुला, श्रीखंड, तर तो म्हणेल की व्हॉट इज दिस. आणि आपण जर आपल्याकडचं श्रीखंड त्याला डब्यातलं दाखवलं आणि म्हटलं की बघ मस्त आहे, गोड आहे, तर त्याला ते काय कळणार नाहीत. जेव्हा तो त्याच्यात बोट घालेलं चाखेल तेव्हा तो कदाचित म्हणू शकतो, कदाचित काय 99% चान्स असे आहेत की ते अख्खा डबा दे. मगाशी तो म्हणाला व्हॉट इज दिस, आता म्हणतोय अख्खा डबा दे. त्याचं कारण त्याने टेस्ट घेतली. मला असं वाटतं की सुट्टीच्या कालावधीमध्ये किंवा अजूनही जर आपल्याला वेळ मिळत असेल तर आपण काही गोष्टींचं टेस्टिंग करावं. हॉस्पिटलला व्हिजिट द्यावी, डॉक्टर करिअर, नर्सिंग करिअर, पॅरामेडिकल पाहून घ्यावं, कॉमर्समध्ये बँकिंगमध्ये जाऊन यावं, तिथं बघून घ्यावं, अंदाज घ्यावा, माणसांशी बोलावं, ठिकाणं पाहावीत, कामाची पद्धत पाहावी, सी द वर्क एन्व्हायरमेंट कसं वाटतंय ते, आणि मग अंदाज घ्यावा की अरे मला हे जमेल का नाही. देन यू कॅन डिफाईन की मग अमुक एक क्षेत्र, आणि मग सायन्स कॉमर्स आर्ट्स हे निर्णय लागू शकतो. यासाठी इंटर्नशिप्स एक चांगलं माध्यम आहे. इंटर्नशिप चांगलं माध्यम आहे. सुट्टीमध्ये चांगला वापर केला पाहिजे. 10वीच्या आणि 12वीच्या सुट्टीमध्ये इंटर्नशिप कधी कधी ग्रॅज्युएशननंतर आपण करतो, पण ती अलीकडे जर केली तर अधिक चांगले. हा व्हिडिओ पाहणाऱ्या पालकांना मी सांगेल, जर योगायोगाने तुम्ही जर एखादा व्यवसाय करत असताल तर मुलीला तुमच्यासोबत घेऊन जा. एक महिन्याभराच्या सुट्टीच्या कालावधीमध्ये जर एखाद्या क्षेत्रात तुम्ही काम करता आणि जिथं नेणं शक्य आहे तुम्हाला, दाखवणं 1-2 दिवसासाठी, तर आपण खरंच दाखवावं आपलं वर्क प्रोफेशन काय आहे ते. अच्छा, हां, नाही, माझा प्रश्न त्यालाच अनुसरून होता मग एक पुढचा, की अनेक पालक असे आहेत की ज्यांचा व्यवसाय सेट आहे, फॅमिली बिझनेस सेट आहे, मुलांना त्या फॅमिली बिझनेसमध्येच यावं त्यांनी, तर अशी त्यांची इच्छा आहे. पण मुलगा 11वी-12वीला आहे, त्याला फुटबॉल खेळायचा आहे, त्याला वेगळं काहीतरी करिअर करायचं आहे, त्याला आर्टिस्ट व्हायचं आहे किंवा त्याला इंजिनिअरिंग करायचं आहे, आणि त्याची लायकिंग त्यांच्या बिझनेसकडे नाही आहे. पण पालकांना माहिती की हा याच्यामध्ये आला तर याचं उज्ज्वल भविष्य आहे. तर पालकांनी काय विशेष काळजी घेतली पाहिजे जेणेकरून आपली मुलं इर्रेस्पेक्टिव्ह ऑफ देअर एज आणि आत्ताचा इंटरेस्ट ते पुढे जाऊन या व्यवसायामध्ये येतील, म्हणजे येतीलच. मला एक अशी काउन्सिलिंगला केस आली होती की 3 मजली हॉस्पिटल आहे, नवरा बायको दोघंही डॉक्टर आहेत, प्रथितयश डॉक्टर आहेत, आणि त्यांची एकुलती एक मुलगी, ती म्हणते की मला आर्ट्स करायचं आहे.
आता या केसमध्ये त्यांनी काय केलं की त्यांनी त्या मुलीचं त्यांच्या लेवलला समुपदेशन केलं, नंतर एकदा काउन्सिलरची मदत घेऊन प्रयत्न केला. बळजबरी करू नये हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. पण वस्तुस्थितीची जाणीव जर करून दिली की बाबा हे आपला ट्रॅडिशनल बिझनेस आहे, याच्यामध्ये आपली एवढी इन्व्हेस्टमेंट आहे. नियम हे सांगतो की प्रत्येक मुलाने आपापलं करिअर स्वतः चूज करावं, पण व्यवहार हे सांगतो, कारण व्यावहारिक निर्णयसुद्धा खूप महत्त्वाचा आहे की ऑलरेडी सेट बिझनेस आहे, लोकांना शून्यापासून मायनसमधनं चालू करायला लागतं. इथं जर सगळं सेट येतं तू हे वापरू शकतोस. या अनुषंगाने काही करिअर्स आपण त्यांना देऊ शकतो. उदाहरणार्थ पालक त्यांना हे सांगू शकतात की अमुक अमुक क्षेत्रात तू एज्युकेशन घे आणि त्याच्यानंतर मे बी त्यावेळेस जर तुला असं वाटलं की तुला हे हँडल करायचं आहे तर तो एक ऑप्शन ओपन राहू शकतो. उदाहरणार्थ एखाद्याचा व्यवसाय जर अननेट म्हणजे व्यापारच असेल तर मुलांनी जर समजा BBA सारखा कोर्स केला, नंतर MBA सारखा कोर्स केला, तर आहे तो व्यवसाय सांभाळणं. दुसरी गोष्ट त्याच्या मनात जे काही अन्य व्यवसायाचा मार्ग आहे तो सांभाळण्याकडे त्याचा विचार राहू शकतो. तुम्ही आत्ता फुटबॉल म्हणालात, तर 10वी-12वीच्या वेळेला फुटबॉल खेळणाऱ्या मुलाला आपल्याला जाणीव करून द्यायला लागेल की तू आत्ता स्टेट लेवल नॅशनल लेवलला खेळतोस का. इन केस जर तो आत्ता तुकडी अ विरुद्ध तुकडी ब खेळत असेल तर त्याला ते करिअर नाही हे सांगून ठेवायला लागेल आणि मग आपल्याला त्याला ट्रॅडिशनल एज्युकेशनचा मार्ग सुचवा लागेल. बिझनेसचे 5 मुद्दे आहेत की ट्रॅडिशनल व्यवसाय, स्किल असलेल्या क्षेत्रातला व्यवसाय, एज्युकेशन घेतलेल्या क्षेत्रातला व्यवसाय, फायनान्सचं नॉलेज असलेल्या क्षेत्रात, अशा पद्धतीने. जर पारंपरिक व्यवसाय असेल तर पहिला प्रायोरिटी त्यांनी द्यावा, डिफॉल्ट द्यावा की तुम्ही आमच्या क्षेत्रातच काम करावं आणि भविष्यात तुमचं क्षेत्र एक्सप्लोर करावं. अदरवाईज ऐकत नसेल तर मग पॅरलल मार्ग त्याला देऊन 2-3 वर्षानंतर निर्णयात बदल होतो का ते पाहावं आणि जर बदल झाला नाही तर मग त्याला त्याच्या मार्गाने जायला हरकत नाही असाही ऑप्शन ठेवावा. कदाचित हा खूप अडचणीचा मुद्दा असू शकतो, पण पालकांच्या पुढे पर्याय नसतात. बरोबर. सध्या करिअर निवडताना एक टेस्टचा वापर केला जातो पालकांकडून, तो म्हणजे ॲप्टिट्यूड टेस्ट. 10वीच्या सुट्टीत, 12वीच्या सुट्टीत एक त्याचा कल कुठे आहे हे ओळखण्यासाठी जी टेस्ट असते, तर किती वर्थ आहे ॲप्टिट्यूड टेस्ट करून घेणं? आपल्याला समजा सर्दी खोकला झाला तर आपण दवाखान्यात जातो, तर तिथे गेल्या डॉक्टर आपल्याला पॅथॉलॉजी टेस्ट करा असं म्हणत नाही, बरोबर, की त्याच्या लेवलनी होतं आहे का, आणि जर झालं तर मग नो प्रॉब्लेम. 3-4 महिने जर सर्दी खोकला प्रोलॉंग झाला तर मग आपण त्याला रक्ताची तपासणी सांगतो. मला असं वाटतं की करिअरच्या निर्णयामध्ये सुद्धा मगाच्यापासून जे आपण बोलतो आहे की स्वचा शोध, पालकांचे त्याच्यावरचं मत, मित्रांचे त्याच्यावरचे रिॲक्शन, या सगळ्या माध्यमातून स्वतः टेस्टिंग, इंटर्नशिप असं सगळं करून जर करिअरचा निर्णय झाला तर तो सगळ्यात उत्तम राहील. ॲप्टिट्यूड टेस्टची गरज नाही. अनेकदा विद्यार्थी असे येतात की मी ॲप्टिट्यूड टेस्ट केली आणि आता हे जे काय आलं आहे ते कसं करू, कारण त्यांनी फक्त टेस्ट केली आणि त्याच्यानंतर ह्यातलं काहीच सांगितलं नाही आम्हाला, आणि म्हणून अडचण निर्माण होते. विद्यार्थ्याला सगळ्या करिअरची माहिती असणं गरजेचं आहे. ॲप्टिट्यूड टेस्टच्या आधी अशी सगळी माहिती घेऊन, स्वतःचा अंदाज घेऊन करिअरचा निर्णय जर झाला तर ॲप्टिट्यूड टेस्टची गरज नाही. पण मग या सगळ्या प्रक्रियेमध्ये जर कन्फ्युजन असेल, तो जानेवारीत म्हणला की मला उद्योजक व्हायचं आहे, फेब्रुवारीत म्हणला मला डॉक्टर व्हायचं आहे, मार्च महिन्यात म्हणला यूट्यूबर व्हायचं आहे, परत असं इतकं बदलत गेलं की आता पालकसुद्धा कन्फ्यूज झालेत, तो स्वतः कन्फ्यूज आहे. या केसमध्ये मग ॲप्टिट्यूड टेस्ट करावी. ॲप्टिट्यूड टेस्टचे 2 प्रकार आहेत. एक आहे ती सायकोमेट्रिक टेस्ट आणि दुसरी आहे ती म्हणजे DMIT टेस्ट. सायकोमेट्रिक टेस्ट ही तुम्हाला प्रश्न देते आणि त्याची उत्तरं मुलं टिक करत जातात आणि त्या प्रश्नांची रचना अशी केली असते की जेणेकरून फायनल रिपोर्ट येताना तुमचं लायकिंग, तुमचा कल कळू शकेल. आणि DMITमध्ये हाताच्या बोटांचे ठसे घेतले जातात आणि त्या अनुषंगाने त्याला नियम असा आहे, म्हणजे त्याचं शास्त्र असं आहे की बाळ जेव्हा पोटात असतं तेव्हा त्याच्या शरीराची वाढ होताना त्याच्या मेंदूची वाढ होते आणि निसर्ग अशा पद्धतीने रचना करतो. अर्थात DMIT वाल्यांनी जे सांगितले ते की ही रचना करत असताना असं होतं की ब्रेनच्या डेव्हलपमेंट्स ह्या तुमच्या फिंगरप्रिंट्सवरती, म्हणजे हाताच्या तळव्यांवरती येतात आणि एक प्रकारची ती झेरॉक्स कॉपी असते की अशी डेव्हलपमेंट झाली. तर अशी जर डेव्हलपमेंट आपल्याला ताडून पाहता आली, त्यासाठीचं त्यांनी सॉफ्टवेअर विकसित केले, तर मग याला काय जमतं आणि काय जमत नाही हे DMITमधून कळतं. बरं. तर या 2 टेस्ट आहेत. मला असं वाटतं की या दोन्ही टेस्टला जसे पॉझिटिव्ह पॉईंट्स आहेत तसे निगेटिव्ह पॉईंट्स पण आहेत. म्हणजे कालच मी जर सिंघम पिक्चर पाहिला असेल तर उत्तरं देत असताना माझा रोल हा IPSकडे जास्त राहू शकतो. बरोबर. अर्थात याच्यामध्ये अनेक शास्त्रीय मुद्देसुद्धा आहेत, इतकं लगेच ते डिस्टर्ब होत नसतं. पण तरी एखाद्या विद्यार्थ्याची सायकोमेट्री टेस्ट 9वीत असताना केली आणि जर 10वीत असताना केली तर दोन्हींचे निर्णय वेगळे येऊ शकतात. आणि म्हणून ॲप्टिट्यूड टेस्ट मी मगाशी सांगितलं कन्फ्युजन असतानाच करावी. जेव्हा क्लिअर कट मिया बीबी राजी तो क्या करेगा असं जे बोललं जातं की आता या ठिकाणी मुलाला डॉक्टर व्हायचं आहे, आईवडिलांचं हॉस्पिटल आहे,
PCB त्याचा स्ट्रॉंग आहे, नीटची परीक्षा तो देणारच आहे, त्याला स्पेशलायझेशनबद्दल सुद्धा कळतं आहे, आणि हा जर ती पत्रिका दाखवायला गेला म्हणजे ॲप्टिट्यूड टेस्ट करायला गेला आणि निर्णय जर आला पायलट, तर काय करणार? आणि म्हणून ॲप्टिट्यूड टेस्ट त्या केसमध्ये करू नये. मला असं वाटतं की पहिलं करिअर काउन्सिलिंग हे खूप महत्त्वाचं आहे. कन्फ्युजनच्या केसमध्ये या टेस्ट करू शकता. ओके. करिअर निवडताना ज्याला एखाद्या क्षेत्रात करिअर करायचं, तर स्वभाव हा किती मॅटर करतो? त्याचा स्वभाव किती असला पाहिजे त्या करिअरच्या रिलेटेड? आपल्याला आठवत असेल की शाळेमध्ये कधीतरी सहजपणे एखादा प्रश्न विचारल्यानंतर एखादा अंगावरती वस्कन धावून येणारा एखादा शिक्षक, हो, सगळे वाईट नसतात, हां, खूप चांगले शिक्षक आहेत, पण एखादा आठवत असेल असतो. हां, खूप विनम्रपणे बोलणारा पोलीस अधिकारी, भित्रा असलेला सर्जन, लटलट पाय कापताना सुद्धा 4 चाकी घाटातून गाडी चालवणारा ड्रायव्हर आणि अत्यंत तुसडा रिसेप्शनिस्ट. मला असं वाटतं की मिसमॅच आहे. अच्छा. मिसमॅच आहे. तुमचा स्वभाव करिअरमध्ये खूप मोठा इम्पॅक्ट करतो. तुम्ही स्वभाव आहे म्हणजे तुमचा जर चिडका स्वभाव आहे, हां, ॲंग्री यंग मॅन, शॉर्ट टेम्पर्ड, आता जर याचं जर चांगल्या पद्धतीने चॅनलायझेशन केलं, हां, तो त्याचा निगेटिव्ह पॉईंट आहे, तो प्लस पॉईंटसुद्धा करू शकतो आपण. तर ही व्यक्ती उद्या जर डिफेन्समध्ये गेली, देशप्रेम ओतप्रोत भरलं आहे, पण पटकन राग येतो. आता ह्या रागाचा वापर शत्रू राष्ट्रावरती करताना, तिथे लढत असताना मला गोळी मारली तर ती मला नाही मारली, तू माझ्या देशावर मारली, असं म्हणून द्वेषाने आक्रमण करणारा सैनिक आपल्याला अपेक्षित आहे. या ठिकाणी जर अत्यंत सौम्य स्वभावाचा माणूस, अरे तू पण चांगला, मी पण चांगला, अरे कशाला युद्ध, अशी जर भूमिका असलेला असा मितभाषी असा व्यक्ती जर तिथे गेला, चालणार नाही. पोलीसमध्ये सुद्धा गुंडांबद्दल त्याला राग असला पाहिजे. त्यामुळे स्वभावाचा इम्पॅक्ट पडतो. सिक्युरिटीमधला व्यक्ती जो असेल तो माणसांवरती प्रेम करणार नको, पण रिसेप्शनला असलेला व्यक्ती हा माणसांचं स्वागत करणार असला पाहिजे. अशा अर्थाने स्वभाव हा माणसाला करिअरच्या निवडीमध्ये उपयोगाला येतो. मला एकदा एका नातेवाईकांपैकी एकांचा आला होता फोन की अमुक एकाला जॉब मिळत नाही आहे आणि 2 वर्ष घरी बसून आहे, तर या केसमध्ये तुम्ही काही मदत करू शकाल का? आणि ते काही कुणाचं ऐकत नाही, ते वसवस करता नुसता. मग त्यांनी अजून एक माहिती सांगितली की माणूस घाण्या नुसता आणि नुसता घरात बसून असतो. मी म्हटलं अरे वा, चांगलं कॉम्बिनेशन आहे. माणूस घाण्या आणि शिक्षण फार कमी झालं आहे, हरकत नाही, त्यांचा बायोडाटा पाठवून द्या. आणि भोसरीमध्ये त्याला एका ठिकाणी सिक्युरिटीची नोकरी मिळाली. अच्छा. मुळात सिक्युरिटी माणूस कोण असायला पाहिजे की या 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 आज जा, आमचे साहेब चहा पाचतील तुम्हाला, असं म्हणणारा सिक्युरिटी नको आहे. तर आलेल्या प्रत्येकाला बाहेर पाठवणारा आणि फक्त काम असेल तरच आज सोडणारा. अर्थात अशा पद्धतीचं सर्जन जर बोलका नसेल तर चालणार आहे, कारण बोलका सर्जन कुणाशी बोलणार आहे? समोर आलेली ती बेशुद्ध अवस्थेतली रुग्णाची बॉडी आहे, तर तिथे त्याला काम करायचं आहे, तिथं त्याला बोलायचं नाही आहे. बरोबर. बातम्या सांगणारा व्यक्ती हा बोलका असला पाहिजे. पायलट बोलका असून चालणार नाही आहे, पण एअर होस्टेस बोलकी असायला पाहिजे. एक्झॅक्टली. सो या स्वभावांचा इम्पॅक्ट ह्या कामांवरती पडत असतो. गणिताचा शिक्षक फार बोलका नसेल तर चालणार आहे, त्यांनी गणितं सोडवायची, पण मराठीची शिक्षिका ज्या आहेत त्या खूप बोलक्या असल्या पाहिजेत. चंद्र आणि भाकरीचं नातं त्यांना सांगताना त्यांनी ते फुलून सांगितलं पाहिजे. तिथं घुम्या असलेला व्यक्ती हा बोलू शकणार नाही. तो अनेक अर्थांनी करिअरवरती स्वभावाचा इम्पॅक्ट पडतो. आत्ता 10वी ज्या मुलांची झाली त्यांच्या घरामध्ये ज्यांना इंजिनियरच व्हायचं आहे असं ठरलेलं आहे, त्यांच्या घरामध्ये आत्ता चर्चेचा मुद्दा आहे की 11वी-12वी करून CET देऊन इंजिनियर व्हावं की डिप्लोमा करून इंजिनियर व्हावं. खरं तर चावून स्वतः झालेला प्रश्न आहे हा, पण तरी त्यातला योग्य वे आउट काय? ज्याला इंजिनिअरिंगच करायचं आहे तो डिप्लोमा मार्गे जाऊ शकतो. ज्याला असं वाटतं की मला ऑप्शन्स ठेवायचे आहेत, इंजिनिअरिंग, मेडिकल, फार्मसी, आर्किटेक्चर हे सगळे ऑप्शन्स ठेवायचे आहेत, तो 11वी-12वी सायन्सच्या मार्गाने जाऊ शकतो. ज्याला CETची भीती वाटते तो विद्यार्थी डिप्लोमा मार्गे जाऊ शकतो. ज्याचं लॉजिक पक्कं आहे त्याने खरं तर CET द्यायला पाहिजे. ज्याचे डिस्क्रिप्टिव्ह आन्सर्स चांगली येतात तो डिप्लोमा मार्गे जाऊ शकतो. ज्याला असं वाटतं की मला उद्योजक व्हायचं आहे त्याच्यासाठी डिप्लोमा उत्तम आहे, कारण टेक्निकल एज्युकेशनचा पार्ट जरा मोठा आहे. 12वी मार्गे गेल्यानंतर त्याचं सायन्स पक्कं होणार आहे. इन्व्हेन्शन्स ज्याला करायचे आहेत तो 12वी मार्गे जाऊ शकतो. अर्थात या दोन्ही मार्गांनी कालावधी समान लागतो. 10-2 12-4 16, 10-3 13-3 16, डिप्लोमा मार्गे 10-3 13-3 16. पण दोन्ही मार्ग जरी समान असले तरी आपल्या वैयक्तिक निर्णयानुसार आपण या मार्गाचा विचार केला पाहिजे. आता मगाशी मी म्हटलं की CETची ज्याला भीती वाटते त्याने डिप्लोमा मार्गे जावे, पण CETची भीती वाटून काय करायचं आहे? 0पेक्षा जास्त मार्क असले तरी ॲडमिशन मिळतं. बरोबर, हा मुद्दा आहे. डिप्लोमातून डिग्रीला प्रवेश मिळतो, पण फक्त एक काळजीचा सूर असा आहे की TYमध्ये जर कमी मार्क्स पडले तर मग मात्र डिग्रीला प्रवेश मिळणं अवघड बनतं, कारण काहीच जागा फक्त डिप्लोमानंतर डिग्रीच्या असतात. 12वीतून इंजिनिअरिंगला प्रवेश घेताना अख्खी बस रिकामी असते तुमच्यासाठी, पहिल्या स्टँडवरतून निघणारी बस.
सगळ्या जागा उपलब्ध आहेत. पण जेव्हा डिप्लोमा मार्गे म्हणजे 3 स्टॉप झाल्यानंतर समजा तुमच्या दारात जर बस आली तर आता फक्त जिथं जागा आहे तिथंच बसा असं होऊ शकतं. पण मला असं वाटतं दोन्ही मार्गांनी विद्यार्थी जाताना काहीच अडचण नाही आहे. डिप्लोमा मार्गे जाताना डिग्रीलासुद्धा खूप मोठा कल आहे विद्यार्थ्यांचा, त्यांना सक्सेस मिळताना दिसतं आहे. 12वी मार्गेसुद्धा काही अडचण नाही आहे. 12वी मार्गे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना फक्त असं म्हणेल की अंगावरती जेईचं विनाकारण ओझं न घेता जर तुम्ही CET मार्गाने गेला तर तो 2 वर्षाचा कालावधी सोपा जाऊ शकतो. ह्या कालावधीची भीती ज्यांना वाटते ते लोक डिप्लोमा मार्गे जात असतात. अच्छा, 11वीला जेव्हा ॲडमिशन होते सायन्सला, इंजिनिअरिंग करायचं ठरलेलं आहे, म्हणजे JEE आणि CET 2 ऑप्शन आहेत. तर काही पालक मुलांना फोर्सफुली JEEचे पण क्लासेस लावतात, CETचे पण क्लासेस लावतात. तर तेव्हा असेसमेंट कसं केलं पाहिजे की आपल्या मुलासाठी काय योग्य आहे आणि आपण कुठल्या एकाच गोष्टीवर फोकस केला पाहिजे? अगदी पॉईंट वाईज सांगतो मी. ज्या विद्यार्थ्याला 10वीमध्ये आत्ता 95च्या आसपास मार्क पडलेत, नंबर 1. नंबर 2, हा विद्यार्थी 6-6, 8-8 तास स्वयंस्फूर्तीने अभ्यास करू शकतो, कॅपॅसिटी असलेला विद्यार्थी. नंबर 2. नंबर 3, ज्याला फिजिक्स, मॅथमॅटिक्स, केमिस्ट्री विषय आवडीचे आहेत. नंबर 4, ज्याला भविष्यामध्ये जाऊन इन्व्हेन्शन, टेक्नॉलॉजी याच्यात काम करायचं आणि त्याच्या चर्चांचे विषय आहेत. 4 मुद्द्यांवरती जो विद्यार्थी असा म्हणतो की मला हे करायचं आहे, त्या केसमध्ये JEE चालणार आहे. ओके. पण जो विद्यार्थी कमी टक्केवारी आहे, गणित त्याला आवडत नाही, पुष्कर कॅटेगरी आहे, अभ्यास कर, मोबाईल कर, पुष्कर म्हणजे त्याला सारखा ढकलावं लागते, अभ्यास कर, तो विद्यार्थी JEE नाही क्लिअर करू शकत. त्यामुळे नुसतेच विद्यार्थी नाही, पालक नाही, तर क्लासवाले सुद्धा त्याला प्रवृत्त करतात. ते मगाशी मोटिवेशनल स्पीकर म्हटल्यासारखं तू पण IIT जाऊ शकतो. तर हेतू वेगळा आहे, पण तो विद्यार्थी बळजबरी जातो आणि मग JEE आणि CETच्या दबावाखाली दबून तेल ही गेले आणि तूपही गेले, हाती राहिले धुपाटणे. JEE पण 60 मार्क पडले आणि CET पण 75वर आला असं होऊ शकतं. मी ह्या निमित्ताने पालकांना आणि विद्यार्थ्यांना सांगेल, जर आपण JEEच्या कक्षेत बसणार नसू तर आपण CETवरती फुल फोकस करावा. असे सर्वसामान्य विद्यार्थीसुद्धा 95% वरती जाताना दिसतात आणि शहरातल्या किंवा राज्यातल्या उत्तम इंजिनिअरिंग कॉलेजला ते जाऊ शकतात. त्यामुळे IIT किती लोकांच्या हाताला लागली हा प्रश्नसुद्धा अत्यंत संशोधनाचा आहे. आपल्या काळामध्ये असताना कोणत्याही प्रकारच्या बाकीच्या रचना नसताना IITत पुण्यातून जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आणि आत्ता अशा हजारो प्रकारच्या व्यवस्था असताना एकूण विद्यार्थी संख्या ही तुम्ही पाहिली तर लक्षात येईल. आश्चर्यकारकरित्या आकडा वेगळा पाहायला मिळेल. आकडा साधारणतः तेवढाच आहे. आणि म्हणून JEEचं असं मोठं स्वप्न, JEEला स्वप्न पाहावं का तर नक्की पाहावं, पण त्या 3-4 कोष्टकात बसणारा विद्यार्थी असेल त्याने JEEचा विचार करावा. अच्छा, आत्ता 10वी ज्यांची झाली ते 6 वर्षानंतर ग्रॅज्युएट होऊन मार्केटमध्ये उतरणार आहेत जॉब शोधण्यासाठी वगैरे. तर 6 वर्षानंतर मार्केटचा काय ट्रेंड असेल, कुठले जॉब अपरायझिंग असतील, कुठल्या जॉबला स्टॅग्नन्सी आली असेल, तुमचं ॲनालिसिस काय सांगतंय? एक तर असं आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, डेटा सायन्स याचा इम्पॅक्ट मोठ्या प्रमाणामध्ये ह्या 6 वर्षात आपला पाहायला मिळणार आहे. म्हणजे ते सुरुवात झाली, आता त्याचा इम्पॅक्ट अजून विविध कार्यक्षेत्रांमध्ये होताना दिसणार आहे. जसं की ॲग्रिकल्चरमध्ये सुद्धा AI येतं आहे. ओके, सो हा इम्पॅक्ट काय पुढे घेऊन जाईल तर त्या क्षेत्रांमधल्या डोमेन नॉलेज ते आहे आणि टेक्नॉलॉजीचं नॉलेज म्हणजे ह्या कम्प्युटर सेक्टरचं अशा लोकांची इथून पुढच्या काळात मोठी गरज राहणार आहे. सो डोमेन नॉलेज प्लस कॉम्प्युटर नॉलेज. आता मग वेगळ्या क्षेत्रांचा आपण आढावा घेऊयात. तर सायन्समध्ये जर बोलायचं झालं तर आपण मेडिकल क्षेत्राचा जर विचार केला तर ऑपरेशन थिएटर ऑटोमेशन नावाचा भाग आता वाढताना दिसतो आहे. इथून पुढच्या काळात तो अधिक वाढणार आहे. रोबोटिक्स आणि ऑटोमेशन हे सगळ्या क्षेत्रामध्ये जाईल. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वावर अधिक वाढेल, त्यामुळे ते क्षेत्र अधिक विकसित होताना दिसेल. ज्या ज्या ठिकाणी ह्युमन एलिमेंट इंटरफरन्स होता तो जाणार आहे, त्यामुळे ती कार्यक्षेत्र मागे पडताना दिसतील. जसं की आत्ता तुम्ही एडिटिंगच्या क्षेत्रात काम करताय, गाणं तयार करताना आपण जेव्हा पाहतो की सॉन्ग तयार करताना पूर्वीच्या काळी 150 लोक ते वाद्य वाजवत असायची आणि त्याच्यानंतर ते गाणं रेकॉर्ड व्हायचं. आता तुम्ही पाहता की तुम्ही बसल्या जागेवरती तुमच्या लॅपटॉपमधून ते गाणं तयार करू शकता. इथून पुढच्या काळामध्ये चित्रपटसुद्धा तुमच्या PCवर बनवला आहे असं नाकारता येणार नाही, असं गोष्ट होणार आहे. त्यामुळे ह्युमन एलिमेंटवाल्या सगळ्या करिअर्स कदाचित जातील. क्षेत्र कोणती राहतील तर ज्याच्यामध्ये कम्प्युटर्स आणि AIचा जास्त अंतर्भाव आहे अशी क्षेत्र राहतील. पर्यावरणाच्या क्षेत्रामध्ये इथून पुढच्या काळामध्ये जास्त त्याचा कॉग्निझन्स घेतला जाणार आहे, तिथे काम वाढणार आहे. सायकोलॉजीसारखं क्षेत्र अधिक विकसित होणार आहे, कारण जसं जसं रोबोट येईल, म्हणजे मी म्हटलं की माणसाचा रोबोट होईपर्यंत तंत्रज्ञान जाईल, रोबोटचा माणूस होईपर्यंत तंत्रज्ञान जाईल, पण मग मनाचा ठाव घेणं
आणि इथून पुढच्या काळात आपल्याला दिसेल की एव्हरीबडी सायको अशा लेवलला आपण जातो का काय, अशा परिस्थितीत सायकॉलॉजी काउन्सेलर्स यांची मोठ्या प्रमाणात रिक्वायरमेंट राहील. उद्योजकता हे क्षेत्र अधिक विकसित होणार आहे. आता आपण जर पाहिलं तर निम्मे विद्यार्थी 10वी-12वीतले म्हणतायत की आम्हाला उद्योजक व्हायचं आहे. ही संख्या कदाचित 6-7 वर्षानंतर 70-80% जाऊ शकते. त्यामुळे उद्योजकतेमध्ये मोठ्या प्रमाणात रिक्वायरमेंट राहील. स्पेसबद्दलच्या काही गोष्टी आता इथून पुढे घडणार आहेत. इवन स्पेस लॉ नावाची सुद्धा आता कन्सेप्ट येत आहे. सो तिथे मंडळी जाताना दिसतील. आणि अजून एक मोठं क्षेत्र ज्याचा भारतीयांनी आत्तापर्यंत जास्त विचार नव्हता केला, पुरातन काळात केला होता, आत्ता जरा कमी पडला होता, तो म्हणजे इन्व्हेन्शन्स आणि इनोव्हेशन. या सेक्टर्समध्ये आपली मुलं चांगल्या पद्धतीने काम करतील. कारण जेव्हा AI येतं तेव्हा मधलं बरंचसं मीडियम लेवलचं काम ते खाऊन टाकतं. त्यामुळे वरच्या लेवलला जेव्हा इन्व्हेन्शन मेंदूचं काम आहे ते करणारी मंडळी आपल्याला लागणार आहेत. सोशल मीडियावरती आधारित असलेले व्यवसाय देखील मोठ्या प्रमाणात चालतील. ट्रान्सलेटरसारखा जॉब आता हद्दपार झाला. मग या क्षेत्रामध्ये जे लोक काम करणारे आहेत त्या कामाच्या माध्यमातून आपण पाहतो की वेगळे स्वरूपसुद्धा धारण केलेलं दिसेल. जसं की पूर्वी जर्मन लँग्वेजचा अभ्यासक्रम केला, त्याचे स्टेजेस पूर्ण केल्या, मला जर्मनीला जायचं आहे. आता आपण पाहतो की काही ठिकाणी जर्मन लँग्वेज त्यांनी कंपल्सरी केलेली नाही आहे. पुढच्या काळामध्ये परदेशात जाऊन नोकऱ्या करणं हे सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. सो मला असं वाटतं की असे विविध क्षेत्रांमधले परिणाम दिसतील. कॉम्बो करिअर नावाचं एक प्रमाण वाढताना दिसतं आहे. म्हणजे मी कंपनी सेक्रेटरी प्लस लॉ अशा पद्धतीचं कॉम्बिनेशन करिअर, चार्टर्ड अकाउंटन्सी प्लस MBA फायनान्स अशा पद्धतीचं कॉम्बिनेशन करिअर, जे काही वर्षांपूर्वी आपण इंजिनिअरिंगची डिग्री प्लस MBA मार्केटिंग असं कॉम्बो करिअर पाहिलं होतं, तसे इथून पुढे वाढताना दिसतील. NEPमुळं काही प्रमाणामध्ये ॲट ए टाईम मल्टिपल करिअर्स असं जे आपण म्हणतो की मल्टी करिअर्स हा कन्सेप्ट येताना दिसतो आहे. सो याच्यामध्ये जसं की जिओलॉजी हा विषय घेतला आहे आणि त्याचबरोबर कम्युनिकेशन्स म्हणजे इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन याचं कनेक्शन कदाचित काही लोक विचार करू शकतात. मेकॅनिकल इंजिनिअरिंग प्लस इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग ज्याच्यामध्ये प्रॉडक्टिव्हिटी इम्प्रूव्हमेंट हा पार्ट आहे. अशा पद्धतीचं कॉम्बिनेशन कदाचित येऊ शकेल. ओके. आत्ता भरपूर चर्चा इंजिनिअरिंग आणि मेडिकल या फील्ड रिलेटेड झाली सर. कॉमर्स आणि आर्ट्स हा थोडासा दुर्लक्षित भाग होतो आहे गप्पांमध्ये. तर कॉमर्स आणि आर्ट्स करून काय काय आत्ता करिअरच्या चांगल्या संधी मार्केटमध्ये उपलब्ध आहेत, ज्या पुढे 5, 7, 10, 15 वर्षही अजून अपराईज होतील? कंपनी सेक्रेटरीबद्दल आता एक शासनाचा नियम आला आहे. त्या नियमानुसार ऑर्गनायझेशनमध्ये लीगल इन्फॉर्मेशन नॉलेज असलेली व्यक्ती तुमच्याकडे असली पाहिजे. यामुळे कंपनी सेक्रेटरीची रिक्वायरमेंट गेल्या काही वर्षांमध्ये आणि इथून पुढच्या वर्षांसाठी अपेक्षित आहे. आणि हा सुद्धा कॉमर्समधला महत्त्वाचा भाग मानला जातो. कारण CA, CS आणि CMA हे 3 मेन ऑप्शन्स हे कॉमर्सचे विद्यार्थी गृहीत धरतात. त्यातला CAचा ऑप्शन जो आहे, जो चार्टर्ड अकाउंटन्सी आपण ज्याला म्हणतो, 3 स्टेजेसमध्ये आहे. विद्यार्थ्यांना याच्यामध्ये कुणीतरी सांगून ठेवलं असतं की फार अवघड आहे आणि निकाल कमी लागतो. बरोबर. तर CAचा एक विचार आपण करू शकतो. या प्रत्येक विचारामध्ये AI कोणती करिअर्स डाऊन चालतील हा विचार पालकांनी ताडून पाहायला पाहिजे किंवा आपणही तो सांगू की CAचं सुद्धा कामामध्ये काही इम्पॅक्ट झाला आहे की AIमुळे किंवा कॉम्प्युटरायझेशन डिजिटलायझेशनमुळं सर्वसामान्य इंडिव्हिज्युअल आता इन्कम टॅक्स रिटर्न हा स्वतः भरू शकतो अशी परिस्थिती आहे. बरोबर. परंतु ऑर्गनायझेशन्सबद्दल बोलायचं झालं, इंडस्ट्रीजबद्दल बोलायचं झालं तर CAचं काम लागणार आहे. त्यामुळे हा मुद्दा मी आत्ता का कव्हर केला, कारण काही जण CA नको असं म्हणण्याच्या लेवलला गेलीत. CFA नावाचा एक कन्सेप्ट आहे, चार्टर्ड फायनान्शियल ॲनालिस्ट, ज्याला परदेशात देखील काम करायचं आहे आणि CAपेक्षा जरा एखादं वर्ष कमी लागतं आहे आणि ज्याचं हिट रेशो चांगला आहे. सो CFAच्या माध्यमातून सुद्धा विद्यार्थी कॉमर्सचे करिअर करू शकतात. अच्छा. मगाशी जो कंपनी सेक्रेटरीचा उल्लेख केला, ज्याच्यामध्ये ऑर्गनायझेशनच्या वरच्या पदांवरती काम करणं, लीगल मॅटर्स हँडल करणं, प्रत्येक गोष्ट वकिलाकडे न्यायची गरज पडत नाही. तिथे झालेल्या तात्पुरत्या जुजुबी गोष्टी ह्या कायदेशीर मार्गे सोडवताना कंपनी सेक्रेटरी उपयोगाला येतो, पॉलिसी ठरवण्यामध्ये उपयोगाला येतो. त्यामुळे ऑर्गनायझेशनमध्ये मोठ्या पदावर काम करण्यासाठी CS हा कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना चांगला ऑप्शन आहे. ओके. त्यानंतर CMA. मी CMAच्या पुणे चॅप्टरच्या हेडक्वार्टरला मध्ये व्हिजिट केली आणि सहज विचारलं की काय तुमच्याकडे परिस्थिती काय, कारण करिअर काउन्सिलरला फील्ड इन्फॉर्मेशन असणं खूप गरजेचं असतं, म्हणजे ती माहिती ऑथेंटिक राहते. CMAमधल्या त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मला सांगितलं की 10 लोकांची रिक्वायरमेंट असताना 7च लोक मिळत आहेत अशी परिस्थिती. बापरे. आणि या CMAमध्ये काय होतं, म्हणजे जसं आत्ता मी जर तुम्हाला विचारलं की 1 कप चहा करायला किती पाणी लागेल, तर तुम्ही सांगताल अर्धा कप पाणी लागेल, पण CMA सांगेल की 6 बादल्या लागतील. म्हणजे काय, तर एखादी वस्तू तयार करताना त्याची MRP कशी काढायची,
तर ते असं असं सहज पण नाही, हा 20,000ला देऊन टाका मोबाईल, असं नाही आहे. त्याची MRP कशी ठरते, तर त्याला लागलेलं मटेरियल, त्याची लेबर कॉस्ट, त्याची मशिनिंग कॉस्ट, त्यासाठी इलेक्ट्रिसिटी, त्याची जाहिरात, त्याचं ऑफिससाठीचं भाडं, प्रॉफिट मार्जिन, हे सगळं विचार करून फायनली ती MRP काढली जाते. हे काम CMA करतो. कॉमर्सच्या विद्यार्थ्याला जर अकाउंटिंगमध्ये इंटरेस्ट आहे नाही माहीत नाही, परंतु ह्या आकडेमोडीत इंटरेस्ट असेल तर हा विद्यार्थी CMAचा विचार करू शकतो. त्याच्या पुढचं एक करिअरची संधी कॉमर्सच्या मुलांना आहे, ती म्हणजे MBA फायनान्स. अर्थात MBA फायनान्स हे मुलांना माहिती आहे, पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे टॉप लेवलच्या इन्स्टिट्यूटमधनं जर MBA फायनान्स केलं तरच उपयोग आहे. आणि म्हणून इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटसाठीची CATची परीक्षा जर विद्यार्थ्यांनी कॉमर्सच्या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये तयारी केली तर विद्यार्थी पास होऊ शकतात. तो निकाल अनेक टॉप लेवलच्या इन्स्टिट्यूटला पण लागतो. MBA फायनान्स ही एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. आणि अजून एक खूप महत्त्वाची संधी ती म्हणजे स्पर्धा परीक्षा वगैरे ते ठीक आहे, पण बँकिंगच्या परीक्षा जर कॉमर्सच्या विद्यार्थ्यांनी दिल्या तर एक चांगला जॉब मिळू शकतो. अजूनही आपण म्हणतो की लाल सुट्ट्या कॅलेंडरमधल्या म्हणजे बँक हॉलिडेज. एक्झॅक्टली. एक प्रकारे जॉबमध्ये स्टॅबिलिटी आहे, उत्तम पद्धतीचं काम आहे, ऑफिसमधलं काम आहे, समाजात मान्यता आहे, अशा पद्धतीचं काम जे पैशाशी संबंधित आहे, रिस्पेक्ट आहे. आणि या कामाच्या माध्यमातून जर तुम्हाला आयुष्यभर एक शुअर शॉट अशी करिअरची संधी मिळणार असेल, कारण काही करिअर अनसर्टन असतात आणि काही करिअर सर्टन असतात. पालक कायम विचार करतात की आमच्या मुलांचं भलं म्हणजे काय, ज्याला स्टॅबिलिटी आहे. तर बँकिंगच्या परीक्षा यासुद्धा कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत. आणि मगाशी उल्लेख केलेलं कॉम्बो करिअर CS+ LLB किंवा CA+ MBA फायनान्स, अर्थात ह्या दोन्ही गोष्टी खूप अवघड आहेत, परंतु त्या जर करता आल्या तर अशा पद्धतीची करिअर्स जमू शकतात. ओके, कॉमर्सचं झालं तर आर्ट्सचं. हां, आर्ट्समध्ये मी असं म्हणेल की प्रचंड आवड असेल त्या विद्यार्थ्याने तर निश्चितपणे जावं. त्याला भले 97% मार्क 10वीत असू देत, 11वी-12वी आर्ट्स करून तो विद्यार्थी वाचन करेल. मी म्हणेल की वाचन पण किती करावं, वाचत जावे इतके वाचावे, एक दिवशी वाटावे आपणही लिहावे. वा. आर्ट्सच्या विद्यार्थ्यांनी लिहायला पाहिजे. म्हणजे पूर्वीच्या काळी पु ल देशपांडे, वपू काळे, प्रके यात्रे, आपण त्याच्यानंतर मधला काळ काही विसरतो का काय? कारण सायन्स ग्रॅज्युएट्स लिहिताना दिसतात, इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट्स लिहिताना दिसतात. आर्ट्सच्या विद्यार्थ्यांनी खरं तर साहित्यामध्ये खूप मोठी क्रांती अजूनही करण्याची गरज आहे. साहित्यात जायचं आहे, लेखक व्हायचं आहे, वक्ता व्हायचं आहे, म्हणून आर्ट्स करायला पाहिजे. काउन्सेलिंग, सायकॉलॉजिस्ट याच्यासाठी सुद्धा आर्ट्स उपयोगाला येऊ शकतं. स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून जाताना तुम्हाला जे GS नावाचा जो पेपर आहे त्याच्यामध्ये हिस्ट्री, जॉग्राफी, इकॉनॉमिक्स, पॉलिटी या सगळ्या विषयांमध्ये जर आर्ट्स असेल तर विद्यार्थी त्याचा विचार करू शकतो. काही विद्यार्थी सोशल वर्क म्हणजे MSWचा विचार करतात. आणि हल्लीच्या काळी सोशल वर्क म्हणजे शबनम लावली आणि गावात चाललं आहे असं नाही. बरोबर. आता CSRच्या माध्यमातून या कामाला एक प्रकारची प्रतिष्ठा, आर्थिक प्रतिष्ठा लाभलेली आहे. CSRचं काम असेल, NGOचं काम असेल, आपण इफेक्टिव्हली करून, उत्तमपणे काम करून, बेनिफिशियरी पण सुखी आणि तुम्हीसुद्धा नीट काम करताय असं दाखवणारं काम आर्ट्सची बॅकग्राऊंड चालू शकते. शिक्षक होण्यासाठी सुद्धा आर्ट्सचा उपयोग होतो हे नक्की आहे. पण मधल्या काळात DED सारखी गोष्ट फार डाऊन गेलेली दिसते. 3 आकडी जागांच्या ॲडमिशन काही वर्षांपूर्वी झाल्या होत्या, म्हणजे ॲब्सोल्युटली लोकांनी पाठ फिरवली आहे. त्याला कारणं अनेक आहेत. त्यांच्या नियुक्त्या झाल्या नाहीत, एडेड आणि नॉन एडेडचा तो प्रश्न, आणि ऑलरेडी जास्त भरती किंवा आता अपेक्षित असतानासुद्धा भरती नाही केली, DED आत्ता जाऊन चालले. पण मला असं म्हणायचं आहे की MA केल्यानंतर PhD किंवा सेटनेटच्या माध्यमातून कॉलेजचे प्राध्यापक, आणि हे प्राध्यापक पण कसे अभ्यासू आणि व्यासंगी प्राध्यापक, त्यांची पुस्तकं छापली जात आहेत, त्यांची व्याख्यानं राज्यभर चालू आहेत. अशा पद्धतीचा प्राध्यापक जर आर्ट्सच्या माध्यमातून झाला तर तो चालणार आहे. 12वीनंतर इंटिग्रेटेड लॉचा ऑप्शन आहे, त्याच्या माध्यमातून तुम्ही BA LLB, BBA LLB असा ऑप्शन निवडू शकता आर्ट्सच्या माध्यमातून. जर असं वाटलं की नाही BAचा ऑप्शन ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर ऑप्शन चेक करू, जर काही नाही झालं तर मग LLB करू, BA नंतर LLBचा ऑप्शन देखील आपल्याला उपलब्ध आहे. त्यामुळे त्या अशा सगळ्या संधी, जरी ट्रान्सलेटर जरी आपल्यातून हद्दपार झाले तरी लेखन विषयात ChatGPT किती करू शकतं. ChatGPTच्या जेव्हा पुढे जाऊ तेव्हा तो खरा लेखक. त्यामुळे तशाही लेखकांची मोठ्या प्रमाणात रिक्वायरमेंट आहे. आणि आत्ता पुसटचा ज्याचा उल्लेख केला, मगाशी एकदा उल्लेख केला होता, तो म्हणजे सायकॉलॉजीमधलं करिअर. इथून पुढच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात रिक्वायरमेंट राहणार आहे. सासू सुनांची भांडणं सोडवण्यासाठी सायकॉलॉजिस्ट हा काही वर्षांपूर्वीचा एक कन्सेप्ट मी ऐकला होता. मी एका मुलीला असं सुचवलं की आता तू बोर्ड लाव सायकॉलॉजी झाल्यानंतर, BA सायकॉलॉजी आणि त्याच्यातलं आधी अर्थात पुढचं काउन्सिलिंगचं शिक्षण, की बोर्ड लाव की इथे सासू सुनांचे प्रश्न सोडवले जातील. मुलगी पण पुणेरी, ती म्हणली सर हा बोर्ड मी नाही लावणार,
कारण असं जर बोर्ड लावलं तर माझ्याकडे समस्याच येणार नाहीत. मी म्हटलं का बरं? ती म्हणली पुण्यामध्ये सासून सुना किती एकत्र राहतात. अच्छा. सासू गावाला आणि सून पुण्यात अशी परिस्थिती आहे. मग ती म्हणली की मी आता असा बोर्ड लावणार की इथे नवरा आणि बायकोंचे प्रश्न सोडवले जातील. आणि मग ती म्हणाली की मी हे केल्यानंतर मला डबा खायला वेळ मिळणार नाही, एवढ्या केसेस येऊ शकतात. मला असं वाटतं की विद्यार्थी शिक्षक समस्या आहेत, तिथे काउन्सिलरची गरज आहे. विद्यार्थ्याचं करिअरची निवड तिथे गरज आहे. इंडस्ट्री, बॉस आणि सबऑर्डिनेट याच्यावर अनेक विनोद होतात, तिथे काउन्सिलरची गरज आहे. सो BA झाल्यानंतरच्या अनन्वित संधी आहेत, फक्त तो आवडीने करावा. काहीच मिळालं नाही म्हणून आर्ट्स केलं असं नको. ओके. जर पालकांना माहिती आहे आपला पोरगा ढकलगाडी आहे, जर त्याला पुश केल्याशिवाय तो अभ्यास करत नाही, त्याला हाणून मारून बसवल्याशिवाय अभ्यास करत नाही, तर कुठे कुठे पालकांनी त्याच्यावर प्रेशर देताना आखडता हात घेतला पाहिजे आणि ओव्हर प्रेशर त्याला नाही केलं पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे पुष्कर कॅटेगरी म्हणजे ढकलगाडी असा विद्यार्थी जो आहे त्याने ॲकॅडमिक्सवरती आधारित असलेल्या करिअर्समध्ये जाऊ नये, जिथे मार्क लागतात. उदाहरणार्थ JEEच्या केसमध्ये मगाशी मी उल्लेख केला, पण परत एकदा सांगतोय, विद्यार्थ्यांना, अशा विद्यार्थ्यांना त्यांनी बिलकुल पुश करू नये, त्यांच्यावर प्रेशर टाकू नये. नीटची परीक्षा, परवाच माझ्याकडे काउन्सिलिंगला एक केस आली होती, 2 वेळा नीट रिपीट केलेली आहे. नंतर जेव्हा मी विचारलं की त्या मुलीचे मार्क आणि बायोलॉजीमध्ये इंटरेस्ट, ते म्हटले बायोलॉजीत इंटरेस्ट नाही आहे. मग नीटच्या परीक्षेला तुम्ही पाठवताय. या केसमध्ये डॉक्टरच व्हायला पाहिजे अशा अर्थांनी त्याच्यावरती प्रेशर टाकलं, ती नाही चालू शकत. JEE, नीट, NDAची परीक्षा, अहो जागा किती असतात? 400-450 जागा असतात आणि कॅटेगरी वाईज जर म्हटलं तर त्या जागांचे प्रमाण इतकं कमी असतं. मला असं वाटतं की तिथे प्रेशर टाकू नये. 5वीपासून तयारी केली असेल तो विद्यार्थी चालेल, अदरवाईज तो GAT आणि मॅथ्सच्या पेपरमध्ये चालणार नाही. म्हणजे ती परीक्षा. त्याचबरोबर इव्हन UPSC सारखी परीक्षासुद्धा आता कसं झालं की काही पालक मुलांना अगदी लग्न होईपर्यंत मार्गदर्शन करतात की कसा अभ्यास कर वगैरे. म्हणजे UPSCमध्ये सुद्धा तो जर विद्यार्थी अभ्यासू नसेल तर तो त्या परीक्षेमध्ये क्रॅक करू शकणार नाही. त्याला इंटरव्ह्यू सोपा जाऊ शकतो, पण तो जर मेन्स परीक्षेमध्ये दीर्घोत्तरी उत्तरं लिहायची आहेत त्या केसमध्ये तो कमी पडू शकतो. त्यामुळे अभ्यासावर आधारित ज्या परीक्षा आहेत, अजून एक परीक्षा आहे आयसर ॲप्टिट्यूड टेस्ट, त्यालाही काही पालक बळजबरी बसवतात की तू हो सायंटिस्ट, हो म्हणजे इन्व्हेन्शनमध्ये जा. ते असं ते आणता येत नाही त्याच्यामध्ये. बरोबर. त्यामुळे या परीक्षेमध्ये हे विद्यार्थी पास होताना दिसत नाहीत. ओके. आता स्पर्धा परीक्षांचा जो विषय निघाला, जर 10वीच्या आतच ठरलेलं आहे त्याचं की मला पुढे जाऊन IPS IAS काहीतरी अधिकारी व्हायचं आहे, तर 11वीला त्यांनी कुठली स्ट्रीम निवडावी आणि कुठली स्ट्रीम निवडल्याचा त्याला जास्त फायदा होऊ शकतो? पुन्हा हा प्रश्नाचं उत्तर हे अगदी जेनेरिक स्वरूपाचं नाही आहे, ते कस्टमाइज आहे की अमुक एक केलं म्हणजे यश मिळेल असं नाही. आत्ताचं स्टॅटिस्टिक पाहायला आपण. आत्ताचं स्टॅटिस्टिक सांगतं की गेल्या 10-15 वर्षामध्ये इंजिनिअरिंग आणि मेडिकलचे ग्रॅज्युएट्स हे या परीक्षांमध्ये, UPSC परीक्षांमध्ये जास्त यशस्वी होताना दिसत आहेत. म्हणजे म्हणून मी ते घेणं योग्य आहे का? तर त्याचं उत्तर आहे की ते तू ठरव. काही वर्षांपूर्वी MPSCला ॲग्रिकल्चर करायचं, BSc ॲग्रिकल्चर करायचं आणि MPSCला बसायचं, पास व्हायचं, कारण 50 मार्कांचा पेपर हा केवळ ॲग्रिकल्चरवरती होता. आता मधल्या काळात परीक्षांचं स्वरूप बदललं. ॲग्रिकल्चर करून तुम्ही स्पर्धा परीक्षा द्याव्यात का? द्याव्यात, पण आता तो मार्ग म्हणजे तो असा स्ट्रक्चरल मार्ग नाही राहिला. मग स्ट्रक्चरल मार्गामध्ये अजून कोणता मुद्दा आला आहे? CSAT सारखा पेपर ज्याच्यामध्ये तुमची मेंटल ॲबिलिटी, तुमचं मॅथ्स हे चेक केलं जातं. या गोष्टींमध्ये जर विचार केला तर सायन्सवाले विद्यार्थी जरा पुढे जाताना दिसत आहेत. हिस्ट्री, जॉग्राफी, इकॉनॉमिक्स सारख्या विषयांमध्ये जो त्या विषयातला BA आहे, बॅचलर ऑफ आर्ट्स आहे, त्याला तो पार्ट सोपा जाताना दिसतो GS मधला. इकॉनॉमिक्ससारखा कठीण विषय ज्याचं कॉमर्स झालं आहे किंवा BA इकॉनॉमिक्स झालं आहे त्याला सोपा जाताना दिसतो, तो इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना अवघड जाताना दिसतो आहे. आता आपण साधी गोष्ट पाहूयात. सायन्सचा विद्यार्थी, इंजिनिअरिंगचा, मेडिकलचा विद्यार्थी सहजपणे इतिहास भूगोलाचं वाचन करू शकतो. एक्झॅक्टली. पण इतिहास भूगोलमध्ये अभ्यास झालेल्या विद्यार्थ्याला कॅलिक्स करोला, अँड्रोशियम, गायनोशियम, कॅटायन्स, ॲनायन्स, इलेक्ट्रोलिसिस ह्या संकल्पना पटकन जर समजल्या नाहीत तर त्याला ती अडचण होऊ शकते. ओके. आता ह्या झाल्या स्ट्रक्चरल गोष्टी. इंटरव्ह्यूमध्ये तर काय दोघांचं यश, त्यात काही अडचण राहिली नाही. स्ट्रक्चरल गोष्टींच्या व्यतिरिक्त आपण पाहूयात की आर्ट्सच्या मार्गाने जाताना प्लस पॉईंट काय आहे. 11वी 12वी आणि पुढची 3 वर्ष, सलग 5 वर्ष तुम्हाला फोकस करण्यासाठी मिळतात. प्रॅक्टिकलसाठी कोणाचं प्रेशर नाही, सबमिशनसाठी काही प्रेशर नाही आणि अमुक तमुक मार्कांचं आणि त्याचं काही परत मधल्या स्पर्धा परीक्षा JEE, नीट वगैरे काही नाही. त्यामुळे 5 वर्ष मिळाली. ह्या विद्यार्थ्याने संधीचं जर सोनं केलं, NCERT मुखोद्गत केलं, बेसिक पुस्तकांचं वाचन दोनदा केलं, ते पेपर जे आहेत 100 क्वेश्चन पेपरची तयारी केली UPSCची, मी म्हणेल तो विद्यार्थी पास होण्याच्या शक्यता वाढल्या. पण या विद्यार्थ्याने टाईमपास केलं तर आर्ट्सचा निर्णय चुकला. बरोबर आहे. सायन्सच्या आणि इंजिनिअरिंग, मेडिकलच्या बाबतीत आपण विचार करूयात. BSc जर केलं तरीसुद्धा प्रॅक्टिकल्स आहेत, इंजिनिअरिंगला सुद्धा प्रॅक्टिकल्स आहेत, इंजिनिअरिंगला कट टू कट प्रॅक्टिकल्स आहेत, मेडिकलला श्वास घेता येणार नाही एवढं टाईट आहे, इंजिनिअरिंगला तेवढा नाही आहे, BScला बिलकुल नाही आहे.
पण आता विचार करूयात. जर ह्या मार्गाने गेलं तर तुम्हाला प्लॅन बी रेडी आहे. म्हणजे असं पण होतं की एखादा विद्यार्थी म्हणतो की मी IPS जर झालो नसतो तर माझ्या हातात इन्फोसिसची जॉब ऑफर लेटर होते. हा प्लॅन बी रेडी असणं. आता याचे फायदे तोटे आपण पाहूयात. प्लॅन बी असताना जसं आपण कोंढाण्याच्या लढाईमध्ये पाहिलं होतं सिंहगडावरती, की आता दोर कापलेले आहेत, जिंका अथवा मरा, असा जो मुद्दा आहे. या केसमध्ये आर्ट्सचा विद्यार्थी ताकद लावून काम करू शकतो. सायन्सचा विद्यार्थी म्हणतो नाहीतरी मला आहे ना कॅम्पस प्लेसमेंट. बरोबर. मग ही कदाचित डाऊन येणारी. पण दुसरा मुद्दा म्हणजे कॉन्फिडन्स. मला जॉब मिळणार आहे, मला जॉब मिळालेला आहे आणि माझं काही अडत नाही, प्लॅन बी रेडी आहे. यामुळं कदाचित विद्यार्थी अधिक रिलॅक्स होऊन UPSCचा अभ्यास, MPSCचा अभ्यास ताकद लावून करू शकतो. बरोबर. आता झालं प्लॅन बीचा विषय. आर्ट्सला प्लॅन बी नाही आहेत का? मगाशी ज्या प्रश्नामध्ये आपण उल्लेख केला तर काही प्लॅन बी उत्तम आहेत, ज्याच्यामध्ये लॉ आहे, ज्याच्यामध्ये अध्यापक बनण्याचं आहे, लॉला नंतर जज बनू शकता, MPSCची परीक्षा आहे, त्यामुळे त्यातले इंटरनल प्लॅन बीसुद्धा आहेत. सो मला असं वाटतं की आता इथे एक उदाहरण देतो की गाडी घेतली, हा निर्णय घेतला गाडी घेण्याचा आणि मी गाडी चालवतो आहे. गाडी धडकल्यानंतर जर आपल्या घरातले म्हटले गाडी घेण्याचाच निर्णय चुकला तर चुकला. तसं नाही आहे. गाडी नीट चालवायला पाहिजे. आर्ट्स घ्यायचं का सायन्स घ्यायचं याच्यामध्ये जे घेतलं ते एक्झिक्यूट नीट केलं तर निर्णय बरोबर आला. जे घेतलं ते नीट एक्झिक्यूट नाही केलं तर निर्णय चुकला. बरोबर. थोडं शेवटाकडे येतोय सर आता आपण. भरपूर विस्तृत मार्गदर्शन झालंय. या काळामध्ये जेव्हा तुम्ही काउन्सिलिंग करताय, मुलांचं इंटरॅक्ट होत आहे त्यांच्यासोबत, मुलांच्या मानसिकतेमध्ये आधीच्या मुलांपेक्षा काय तुम्हाला वेगळा बदल झालेला दिसतोय जो पालकांनी कॅच केला पाहिजे आणि त्यानुसार काम केलं पाहिजे? कारण आत्ताचे जे असे पालक आहेत की ज्यांची मुलं आता 10वीला आणि 12वीला आहेत, यांची 10वी 12वी होऊन आता बरीच वर्ष झाली आहेत, म्हणजे जवळपास 20-1 वर्ष तरी झालेली असतील, 15-20 वर्ष. तर तिथे कुठेतरी क्लॅश होताना दिसतो. मुलगा एक म्हणत असतो, पालकांना समजत नसतं, पालकांची कळकळ असते, मुलाला समजत नसते. तर त्या मुलांच्या मानसिकतेमध्ये काय बदल झाला आहे, हाच प्रश्न पुढे पालकांच्या मानसिकतेमध्ये काय झाला हा आहे माझा. तारक मेहता का उलटा चष्मामधल्या भिडे मास्तरसारखी अवस्था अनेकदा होती. हमारे जमाने में पालकांनी हमारे जमाने में चालू केलं की ते चुकणार आहे. ही मुलं वेगळ्या जनरेशनची आहेत आणि खूप वेगळा त्याच्यामध्ये आपला प्रवाह दिसतोय. कारण पूर्वी 12 वर्षांनी जनरेशन बदलायचं, आता 4 वर्षांनी जनरेशन बदलतं आहे. फायनल इयरचा विद्यार्थी सांगतो प्राध्यापकांना, सर फर्स्ट इयरची मुलं फार वेगळीच बरं का. आता पालक आणि मुलांमध्ये तर केवढा फरक असेल. त्यामुळं हा फरक मोठा झाला हे लक्षात घ्यायला पाहिजे. आणि हा फरक काय आहे तर तुमच्याकडचा अनुभव जो आहे तो तुम्हाला मुलांना नक्की सांगायचा आहे. म्हणजे अनुभव तर सांगितलेच गेले पाहिजेत, ते रिपीट पद्धतीने म्हणजे आम्ही असं एका वडापावर दिवस काढले, हे आता मुलं कंटाळलेत, मुलं पुढचं सांगतात त्याच्यापुढचं. हे उदाहरण त्यांनी 150 वेळा ऐकलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की पालकांनी सारखं अशी स्वतःची उदाहरणं सांगू नयेत, मुलांचं समजावून घ्यावं. ही मुलं सगळी आत्ता टेक्नॉलॉजी कार्यक्षेत्रातली आहेत किंवा कालखंडातली आहेत. यांना सगळ्या गोष्टींची इन्फॉर्मेशन आहे. ही टेक्नो सॅव्ही मुलं आहेत. यांना कदाचित बदल जो तुम्ही म्हटला ना की काय बदल झाला आहे, भावनिकता जरा कमी झालेली दिसते काही केसेसमध्ये. आणि ही मुलं जास्त लॉजिकल बनत चाललीत, जास्त रिझल्ट ओरिएंटेड बनत चाललीत. मुळात आपली सगळीच पिढी जी आहे ना ती रिझल्ट ओरिएंटेड, लॉजिकल, अडकून नाही पडायचं अशा ह्याच्यातले. त्यामुळं ह्या दोघांमधला सुवर्णमध्य साधता आला पाहिजे, तो संवाद व्हायला पाहिजे. हा संवाद करण्याची माध्यमं अनेक आहेत. त्यापैकी एकच माध्यम मी सांगेल की रात्रीचं किमान जेवण एकत्र करूयात. सगळं बंद करून, म्हणजे मोबाईल TV सगळं बंद करून गोलात बसूयात. एकदा मी सांगितलं की असं गोलात बसूयात. एक पालक मला म्हणाले आम्ही 4 जण आहेत. म्हटलं चौकोनात बसा. एक पालक म्हणले आम्ही 3 आहेत. म्हटलं त्रिकोणात बसा. पण एका समपतलावरती बसा आणि चर्चा करा, अनुभव सांगा. विनाकारण सारखं गायडन्स पण नको, सहज पद्धतीचं शेअरिंग असू देत. मग मुलांच्या आवडीनिवडी आणि पालकांच्या अपेक्षा ह्या दोघांचं एक ब्रिजिंग होऊ शकतं. आणि ही प्रक्रिया जर आधीपासून चालत राहिली तर मला असं वाटतं की काउन्सिलरकडे पण जावं लागत नाही. ओके. मी सूचना फक्त मुलांना अशी करेन की मुलांनी पालकांना रिॲक्ट करू नये, ऐकून घ्यावं आणि त्यांचा अनुभव समजावून घ्यावा. आणि पालकांना मला असं वाटते की एक धाकड दपशा दाखवून की हे मी सांगतो ते ऐक, सांगण्याची पद्धत वेगळी असू शकते. वेगळ्या पद्धतीने त्यांना सांगून कागदावरती, मगाशी म्हटलं ना की आम्ही चार्ट्स करतो असे, या चार्ट्सवरती जर दाखवलं तर क्रिस्टल क्लिअर चित्र होतं की बाबा हे बघ, सायन्स घेतल्यानंतर असं होतं आणि कॉमर्स नंतर असं होतं. तुला मॅथ्स नाही आवडत ना, तो आपण बायपास कसा करतोय बघ. हा बायपास केल्यामुळं आता मात्र ते आम्ही जे सांगतोय ना तुला थोडंसं व्यायामाचं महत्त्व हे इथं लागणार आहे, कारण तुला मिलिटरीत जायचं आहे. तो मुलगा ऐकायला लागतो. तो म्हणतो की मी कॉम्प्रोमाइज ज्याचं केलं आहे, मग आता हे पण थोडंसं त्यांच्या इच्छेत कॉम्प्रोमाइज करतात. सो हे व्हायला पाहिजे. मुलांनी आणि पालकांनी एकत्रित काही पिकनिक्स केल्या पाहिजेत. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही महाबळेश्वरला जाताय, उटीला जाताय, तर तुमची ठिकाणं अशी असली पाहिजेत की तिथं 4 ठिकाणांपैकी 2 ठिकाणं
जरा प्रेरणा देणारी पण असली पाहिजेत, मुलाला विचार करायला लावणारी असली पाहिजेत. आणि या ठिकाणी पालकांचं काय चुकतं, आता मी एकदा हा किस्सा सांगितला, एक कुटुंब मला भेटायला आलं, ते म्हणले पण उपयोग नाही झाला. तर त्यांनी काय चूक केली की त्यांनी दाखवलं, हे बघ असं असं, आता तुला काय वाटतं सांग बरं, आणि त्याच्यावरती प्रश्नांचा भडीमार केला. अच्छा, ओके. ते कसं, ते आळीतून जे फुलपाखरू बाहेर येतं ना, तर त्याला फक्त दाखव, ते बाकी नंतर त्याच्या बॅक ऑफ द माइंड तर त्याचं जे काही सर्व्हरवरती जे काम चालू होईल विचार करण्याचं, त्याला थॉट प्रोसेसमध्ये जाऊ द्यात. हा थॉट प्रोसेसमध्ये जाण्याचा प्रकार पालकांकडनं विद्यार्थ्याला टाईम देण्याचा व्हावा, जेणेकरून, आणि मग प्रश्नोत्तराच्या माध्यमातून मग आपण पुढे सरकू शकतो की कसं करून काय करूयात. करिअर निवडायचा जो पॉईंट आहे मुलांचा, अशावेळी पालक कुठल्या कॉमन चुका करतात ज्यांनी करिअर निवडायच्या त्या प्रक्रियेमध्ये थोडीशी बाधा येते? तर पालकांच्या ओरिएंटेड हा प्रश्न आहे की पालकांनी काय काळजी घेतली पाहिजे अशावेळी? अनेकदा पालक आपल्या मुलाला खूप चांगलं करिअर मिळावं अशी अपेक्षा करतात. याच्यामध्ये पहिला मुद्दा पाहिला जातो तो म्हणजे पैसा. जास्त पैसे कशात मिळतात आणि त्या अनुषंगाने तो निर्णय कधीकधी चुकू शकतो. मुलाची आवड जरा वेगळी असली आणि जर ते त्याला न आवडणारं क्षेत्र मिळालं तर ती चूक होऊ शकते. मुलांच्या क्षमताच नीट जोखल्या जात नाहीत आणि त्यामुळं पण ती चूक होऊ शकते. याची सकारात्मक पॉझिटिव्ह पण एक चूक अशी होते की एखाद्या मुलाला ड्रॉइंग चांगलं जमतं आहे म्हणून ते फॅशन टेक्नॉलॉजी किंवा प्रॉडक्ट डिझाईन किंवा आर्किटेक्चरचा विचार करतात किंवा ग्राफिक्स डिझाईनचा. गंमत अशी आहे की त्याचं ड्रॉइंग काय लेव्हलचं आहे हे पालकांनी स्वतः न ठरवता एखाद्या ड्रॉइंगच्या टीचरला किंवा एखाद्या जाणकाराला दाखवायला पाहिजे. तुम्हाला असं वाटतं की तुमचा मुलगा ह्याच्यामध्ये उत्तम आहे, याचा अर्थ तो सर्वार्थाने असेल असं नाही. त्यामुळे ही पण चूक कधीकधी होऊ शकते. पालक खूप पॉझिटिव्ह आहेत या सगळ्या गोष्टींबद्दल. मगाच्या एका प्रश्नात असं आलं होतं की माझा हा व्यवसाय आहे तर तू हा केलाच पाहिजेस, असा पण एक दबाव असतो. आणि कधीकधी ही पण एक चूक होती, तूच ठरव, तुला काय वाटतं ते तू, त्याच्याकडनं ती चूक होऊ शकते कारण मुलं खूप लहान आहेत ही. बरोबर. मग ह्यांची जर ही चूक झाली की मला असं वाटतंय की माझी मैत्रीण या क्षेत्रात गेली म्हणून ती मुलगी म्हणते की मला पण याचाच प्रवेश घ्यायचा आहे, तर मग पालकांनी इथे इंटरफेअर करायला पाहिजे. पालकांची ही चूक आहे की 100% स्वातंत्र्य देणं. पालकांची ही चूक आहे 100% स्वतः निर्णय घेणं. याचा सुवर्णमध्य साधून संवाद केला पाहिजे. संवाद नसताना निर्णय घेणं ही पण चूक आहे. जसं मगाशी मी तुम्हाला म्हटलं की डायरेक्ट त्याला बखोटीला धरायचं आणि 4 ठिकाणी घेऊन दाखवायचं की हे आता तुम्ही सांगा. सो उत्तर आहे की ते ब्रेन आणि हार्ट या दोन्हींकडनं तो निर्णय प्रक्रिया व्हायला पाहिजे. कारण ब्रेन सांगणारे व्यावहारिकदृष्ट्या कोणतं करिअर योग्य आहे आणि हार्ट सांगणारे आवडीचं कोणतं करिअर योग्य आहे. आवडीचं करिअर का, त्याचं कारण काम वाढल्यानंतर आनंद मिळाला पाहिजे असं करिअर तुमच्या मुलाने निवडलं पाहिजे. अच्छा. पण हे निवडताना पैसेच मिळाले नाहीत असं पण होता कामा नये. सक्सेसफुल करिअरची एक शॉर्टमध्ये आम्हाला डेफिनेशन ऐकायची. आपल्याला जर पर्पज ऑफ लाईफ कळलं आणि त्या पर्पजसाठी निवडलेलं कार्यक्षेत्र तुम्हाला जे हवं ते देत गेलं आणि तुम्ही त्या कार्यक्षेत्राला देत गेलात तर ते सक्सेसफुल करिअर आहे. ओके, इतकी शॉर्ट डेफिनेशन आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलामांना भारताला तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सुरक्षित करायचं होतं. हे करत असताना त्यांना DRDOचा प्रमुख आणि राष्ट्रपतीपद इथपर्यंत मजल गाठता आली काहीही न करता, फक्त केवळ परफॉर्मन्सच्या जीवावरती. डॉक्टर APJ अब्दुल कलामांना सायन्समध्ये इंटरेस्ट होता, तो त्यांनी जोखला आणि या माध्यमातून लहान मुलांच्याबद्दलसुद्धा त्यांनी जो संवाद साधला तो संवाद हा पिढ्यानपिढ्या कदाचित प्रेरणादायी ठरणारा झाला. त्यामुळं तिथे ज्याला जे हवं आहे ते आणि ह्या व्यक्तीला अशा दोघांचं कॉम्बिनेशन जेव्हा होतं, म्हणजे डॉक्टर कलामांना त्याच्यामध्ये संशोधन करायचं होतं. हेच उदाहरण आपण लता दिदींबद्दल बोलू शकतो. लता दिदी म्हणाल्या की मला गाणं मला म्हणायला आवडतं म्हणून मी म्हणते, परंतु चित्रपटात गाणी आल्यानंतर ती प्रेक्षकांना आवडू लागली आणि म्हणून त्या गाण्यांना प्रतिसाद मिळाला जो चित्रपटाच्या सुपरहिट होण्यामध्ये गेला आणि म्हणून त्याच्यातून पैशाची देखील प्राप्ती झाली. सो हे सर्कल पूर्ण होतं आणि म्हणून मला असं वाटतं ही ग्रेट उदाहरणं आहेत की ज्याच्यातून आपण पाहू शकतो की सक्सेस म्हणजे काय, तर ते करताना तुला आनंद वाटला पाहिजे. नाही तर प्रोजेक्ट पूर्ण केला परंतु बॉसच्या नावाने खडी फोडत जर तू घरी आलास, याचा अर्थ दॅट इज नॉट सक्सेसफुल करिअर. ओके, आत्ता रिझल्ट लागले 10वी-12वीचे, अगदी आठवड्यात झाला, म्हणजे ताजे रिझल्ट आहेत सगळे. यात कमी मार्क पडलेले पण खूप मुलं आहेत की ज्यांना अपेक्षेनुसार मार्क पडले नाही. काही असे असतात की ज्यांना अपेक्षाच नसे तरी मार्क पडतात, ते खुश असतात, पण खूप अभ्यास करून पण ज्यांना अपयश पदरात येतं, तर खूप वाईट बातम्या पण आपल्याला पेपरमधनं वाचायला मिळतात. तर त्यांच्यासाठी एक क्लोजिंग नोट मला असं वाटतं की काहीतरी घ्यावी आणि मग आपण थांबावं, त्या मुलांसाठी पण आणि त्या पालकांसाठी पण. काही करिअर्स ही अभ्यासावर आधारित आहेत, परंतु बरीचशी करिअर्स अशी आहेत की ती कौशल्यावर आधारित आहेत. बरीचशी करिअर्स अशी आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही नाविन्यपूर्ण काही करणार असाल तर ते त्या क्षेत्राला हवं आहे.
आणि मग आपण असं जर पाहिलं तर विविध क्षेत्रांमध्ये जी मान्यवर मंडळी होऊन गेली त्या मंडळींना कुठे 10वीमध्ये काही ग्रेट मार्क होते. त्यामुळे 10वी-12वीच्या मार्कांचा रेफरन्स हा फक्त उंबरठ्यातून पलीकडे जातानाच आहे. त्याच्या पलीकडचं जे मोठं विश्व आहे ते आपल्यासाठी उपलब्ध आहे. उद्योजकतेसारखा ऑप्शन मी सांगितलं, ज्याच्यामध्ये अनेक कमी मार्क असलेले उद्योजक आज मोठे झालेत. त्यांनी मोठा त्यांचा विस्तार केला आहे, पसारा त्यांचा मोठा आहे. स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये सुद्धा काही कमी मार्कवाले विद्यार्थी यशस्वी झालेले दिसत आहेत. सेवा क्षेत्रांमध्ये काही मंडळी गेली, काही मंडळी स्वतःच्या कलाकौशल्यांवर आधारित अशा क्षेत्रांमध्ये गेली. तर निश्चितपणे ह्या मार्कांचा वापर हा फक्त तात्पुरता प्रवेशापुरताच आहे असं लक्षात घ्यावा. जर असं वाटलं की याच्यामध्ये मी काही जास्त दिलं नव्हतं म्हणून कमी मार्क्स पडलेत, तर कदाचित येणाऱ्या 11वी-12वीच्या किंवा पुढच्या वर्षांमध्ये जास्त द्यावं. कारण मार्क कमी पडण्याच्या कारणामध्ये बुद्धी क्षमता हा मुद्दा नाही आहे. ओके. अभ्यासच केला नव्हता म्हणून कमी मार्क्स पडले, केला होता पण अपुरा केला होता, अपुरा केला होता शेवटी केला होता, त्यामुळे कमी मार्क्स पडले. त्यामुळे आपल्याला सुधारण्याचा वाव मिळत असेल तर तसाही संधी गाठावी. 10वीत 60 होते आणि 12वीत 92 पडले, अशा केसेस पाहायला मिळतात. उलटं पण मिळतं, 10वीत 92 होते आणि 12वीत 52 पडले. त्यामुळे मला असं वाटतं की कमी मार्क पडलेल्यांनी तो आता जो विषय आहे तो बाजूला ठेवावा, कंपॅरिझन करू नये. कुणाच्या काही टोकदार रिॲक्शन 2-3 दिवसात आल्या असतील तर त्या डिलीट माराव्यात. ओके. त्या लोकांना त्यातलं काही कळत नाही असं लक्षात घ्यावं, मला माझं कळतं असं समजून घ्यावं. जर गरज पडली तर स्वतःमध्ये काही बदल करावेत. जसं अभ्यासाचे बदल तसे व्यक्तिमत्वातले बदल करा. मला असं वाटतं की हा एक प्रकारचा मोठा अपमान आहे असं समजून ह्या अपमानाचा बदला सकारात्मक पद्धतीने घ्यायचा आहे. अपमान म्हणजे अपमान मानत नाही, पण असं वाटतं की नकारात्मकता आहे. याच्यातून सकारात्मक बदला घेऊन एक मोठं यश मिळून दाखवण्याची सुद्धा ही संधी आहे. त्यामुळे कमी मार्कवाल्यांनी अजिबातच घाबरून जाऊ नये. उलट मी असं म्हणलं की रिव्हर्स होताना दिसतं. कमी मार्कवालेच जास्त मोठ्या पदांवरती जाताना दिसतात आणि ते चांगल्या अर्थाने सुद्धा जाताना दिसतात. क्या बात आहे सर. खूप पॉझिटिव्ह नोटवर तुम्ही आणून ठेवलं आहे. तिथे आपण थांबूया असं मला वाटतं आहे. तुम्ही तुमच्या व्यस्त शेड्यूलमधून आम्हाला वेळ दिलात. खरं तर ही चर्चा घेण्यासाठी आमचं कारण हे होतं की आत्ता या 2-3 दिवसामध्ये जेव्हा हा एपिसोड लोक बघतील तेव्हा त्यांना एक पाथ क्लिअर व्हावा आणि मला वाटतं की ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून त्यांचा पाथ क्लिअर होईल. त्यामुळे खूप खूप थँक्यू. आम्ही तुम्हाला पुन्हा बोलवत राहू पोस्टमनवर. तुम्ही पोस्टमनवर आलात, खूप खूप धन्यवाद. मंडळी, तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला, हे पत्र कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा. हा एपिसोड आपल्या सगळ्या त्या लोकांसोबत शेअर करा जे आत्ता या कोलाहलात अडकलेत की आमच्या मुलांना आम्ही कुठे ॲडमिशन घ्यावी किंवा 10वी-12वी जस्ट पास आऊट झाले, त्यांनी काय करिअर निवडावं या कन्फ्युजनमध्ये असतील त्यांच्यासाठी हा खूप पाथ फाइंडर पॉडकास्ट असणार आहे. हे पत्र तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा. अजून कुठले विषय आम्ही घेऊन यायला पाहिजे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. पोस्टमनला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन नक्की दाबा. भेटूया पुढच्या पत्रामध्ये. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. कळावे तुमचा पोस्टमन सर्वेश.